चलनवाढ आपण टॉपिक सुरू करतोय, त्याच्यासोबत आपण पैसा आणि चलनचे काय कन्सेप्ट घेतोय, कारण तिकडे ते कामाला लागणार आहेत आपल्या. पैसा आणि चलन जर आपण ह्याच्यामध्ये बघितलं पुस्तकामध्ये, तर ते खूप लेंदी दिलेलं आहे. आपल्याला तेवढं काय करायची गरज नाही. आपल्याला ते ठोकळ ठोकळ गोष्टी विचारतील, म्हणजे डेसिमल सिस्टीम कधी तयार झाली, रुपयाचं नाणं कधी आलं, ते फार तर फार प्रिलिमला प्रश्न येऊ शकतो. पण मेन्सचा सिलेबस एकदम आपल्याला टू द पॉइंट आहे. टू द पॉइंट काय, आपल्याला चलनवाढ आहे. चलनवाढच्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. त्यामुळं त्या गोष्टी आपण बघूया. आता पैसा आणि चलन मध्ये सुरुवातीच्या बेसिक व्याख्या आहेत. आता पैसा म्हणजे तुमच्या डोक्यासमोर काय येते, पैसा म्हणलं डोळ्यासमोर काय येणार, एकतर चिल्लर आणि नोटा याच गोष्टी दिसतील, बरोबर आहे का. तर आपल्याला मनी आणि करन्सी ह्यामधला पण थोडाफार फरक बघायचा आहे, आणि त्याच्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या आपण बघूया. आता वॉकर म्हणजे चालण्याचं मदत करण्यासाठी आहे ना. तर लक्षात ठेवण्यासाठी असं ठेवा की वॉकरची जी डेफिनेशन आहे एकदम चालती बोलते. वॉकरचा इंग्लिश मध्ये अर्थ, आता तसं योगा आहे फक्त, त्यामुळे लक्षात ठेवा. वॉकर काय म्हणतोय की मनी म्हणजे काय, तर मनी जे काम करतो ते मनी आहे, म्हणजे पैसा जे काम करतो ते पैसा आहे. म्हणजे पैशाचं काम काय असतं, तर आता तुम्ही कुठली गोष्ट घ्यायची, तुम्हाला नाश्ता करायला जायचं तर तुम्ही ते घेऊ शकता. आता जे जुने आहेत त्यांना हे फक्त बोरिंग वाटेल, तरी पण थोडं ऐका, यातल्या काही कन्सेप्ट आहेत त्या आपल्या चुकीच्या असू शकतात, त्या क्लिअर होतील. आपण 10 15 20 वेळा जरी पुस्तक वाचलं ना, तर एखादी कन्सेप्ट आपल्या चुकीची डोक्यात बसलेली असते. आणि माझं जरी काय चुकलं तर तुम्ही चॅटमध्ये किंवा डायरेक्ट सांगू शकताय. मी प्रयत्न करतोय सगळ्या गोष्टी व्यवस्थित तुमच्यापर्यंत पोहोचायचा. आता हे जे पैशाचे कार्य आहेत ते परत आपण लक्षात ठेवूया एक एक डिटेलमध्ये. मग त्यानं काय सांगितलं की मीडियम ऑफ एक्सचेंज असेल, त्यानंतर व्हॅल्यू ऑफ मनी असेल, हे सगळं गोष्टी त्यानं परत सांगितल्या, स्टोअर ऑफ व्हॅल्यू वगैरे, ते आपण परत डिटेलमध्ये बघूया. इली काय म्हणला, तर त्यानं म्हणलं की मीडियम ऑफ एक्सचेंज आणि जे ऑप्शन बिअरर, कर्जफेडीचं माध्यम म्हणून जे काम करते त्याला पैसा म्हणतो. त्यानंतर केन्स, रॉबर्टसन आणि सेलिग्मन, आता हे 3 जण आहेत ते थोडं पुढे गेलेले त्याच्या. कारण बघा, आता नोट्या बंद केल्या सरकारने 8/11 2016, 8 सप्टेंबर 2000, सॉरी 8 नोव्हेंबर 2016. आता 8/11 ही तारीख त्यांनी 8/11 निवडली ना, त्यामुळं कोटक महिंद्राने एक अकाउंट पण काढलं होतं, म्हणजे 8/11 अकाउंट आहे त्यांचं. तुम्ही बऱ्याच ठिकाणी तुमच्या ऍडव्हर्टाईज येत असेल फेसबुकला वगैरे, सगळे जास्त ऍडव्हर्टाईज करणारी बँक कोटक महिंद्राच आहे. तर 8/11 नावाचं अकाउंटने झिरो बॅलन्स अकाउंट काढलं, म्हणजे सरकारच्या त्या जनधन योजनेसारखंच होतं ते. तर त्याच्यानंतर सरकारनं ऍक्सेप्टन्स बंद केलं, त्याचं म्हणजे स्वीकृती बंद केली. समजा आता भारताचे रुपये आपण नेपाळमध्ये गेलं तर तिथं एक्सचेंज करायची गरज नाही, नेपाळमध्ये डायरेक्ट ते खर्च करू शकतो, ते ऍक्सेप्ट करतात आपला रुपया अजून. तर ते स्वीकृतीवर आधारित आहेत सगळ्या गोष्टी. जर त्याला स्वीकृती नसेल तर त्याला त्या पैशाला काही किंमत राहत नाही. 500ची जुनी नोट असेल आणि काही दिवसांनी 2000ची ती गुलाबी नोट, त्याला स्वीकृती असणार आहे का, त्याची किंमत शून्य झाली. आता तुमच्याकडे जुन्या 1000च्या नोटा किती का असणार, त्याला कोण घेणार आहे का आता. म्हणजे ती किंमत पैशाची कशावर शेवटी राहते, ऍक्सेप्टन्सवर राहते. त्याचा ऍक्सेप्टन्स संपलं, विषय संपला त्याचा. असं केन्स, रॉबर्टसन आणि सेलिग्मन ह्या तिघांनी सांगितलेलं आहे. या तिघांची नावं लक्षात ठेवा ऍक्सेप्टन्सच्या संदर्भात. केन्स काय म्हणते, तर डेप्ट अग्रीमेंट पूर्ण करण्यासाठी वापरली जाणारी सामान्य स्वीकृत वस्तू म्हणजे पैसा होय. आता डेप्ट अग्रीमेंट म्हणजे काय, तर समजा एक उदाहरण देतो तुम्हाला सोपं. आता टोमॅटो महाग झाले होते, हा, तर समजा तुम्ही त्या एखाद्या व्यक्तीकडनं टोमॅटो घेतले आणि त्याला सांगितलं की मी तुम्हाला आता 2 किलो दे. शेजारी आहे तुमचा, मला आता तू 2 किलो टोमॅटो दे, मी परत माझ्याकडे आल्यावर तुला माघारी करेन. आज सध्या 10 15 रुपये किलो झालाय, तर तो तसं देणार नाही. कारण काय, ह्याच्यात चढ उतार जास्त आहे, पैशाच्या किमतीमध्ये पण चढ उतार आहेत, पण तेवढे नाहीत. त्यामुळे कर्ज फेडण्यासाठी आपण ते वापरू शकतो. समजा 2 महिन्यापूर्वी मी 2 किलो टोमॅटो शेजाऱ्याकडनं घेतले आणि आता देताना मला किती, त्यावेळेस 200 रुपये भाव असेल त्या 2 किलोचा, आता मला 20 रुपयात ते 2 किलो पडतात 1 1.5 महिन्यानंतर. मग ते योग्य साधन आहे का कर्ज घेण्याचं, नाही आहे. त्यात चढ उतार खूप आहेत. ज्वारी पण बघा तुम्ही, सीझन मध्ये स्वस्त असते आणि सीझन एंडला ते महाग होते, बरोबर आहे का. ज्वारी असेल किंवा कुठलंही फळ बघा, फळांचं पण तसंच आहे. आंबा सुरुवातीला ज्यावेळेस येतो त्यावेळेस खूप महाग असतो, म्हणजे आपण पेपरमध्ये असतो 5,000 10,000 15,000 एक डझन गेले, पहिली पेटी गेली, पण ते परत स्वस्त होऊन जातो ना. त्यामुळे ते ज्या गोष्टी आहेत ज्यात जास्त चढ उतार आहेत, असं कुठलीही वस्तू असेल तर ती कर्जासाठी वापरू शकत नाही आपण. आता हॉटरे काय म्हणतोय, तर लिगल टेंडर. आता लिगल टेंडर तुम्ही शब्द कधी वापरला, ऐकलाय, त्या नोटबंदीच्या वेळेस. म्हणजे ह्याच्यानंतर सिर्फ कागज का तुकडा रह गया असं म्हणले होते माननीय पंतप्रधान.
मग त्याचं लिगल टेंडर तो खतम संपणार असं त्यांनी सांगितलं होतं त्यांच्या भाषणात. संपणार म्हणजे काय, तर ह्याच्यानंतर आरबीआयला जे पाठबळ दिलेलं आहे, मैं धारक को 500 रुपये अदा करने का वचन देता हूं, असं त्यावर नोटवर लिहिलेलं असतं आणि खाली कोणाची सही असते, गव्हर्नरची सही असते. म्हणजे त्याची जबाबदारी कोणी घेतलेली आहे, आरबीआयनं जबाबदारी घेतलेली आहे त्याची. त्यामुळं हॉटरे कशावर भाष्य करतोय, लिगल टेंडरवर. तर त्याच्या बाजूला तुम्ही गोल करून लिहू शकता, तुमच्या पुस्तकात आहे. मी बऱ्याच गोष्टी पुस्तकातल्या घेतलेल्या आहेत, ज्या फक्त एक्स्ट्रा वाटतील ना त्या परत मी तुम्हाला लिहून देईन. विशेषतः सार्वजनिक वित्त जोपर्यंत सुरू होत नाही आणि आरबीआय सुरू होत नाही तोपर्यंत एक्स्ट्रा गोष्टी नाहीत. पहिले जे 4 ते 5 टॉपिक आहेत ते एकदम सिंपल आहेत. फक्त दारिद्र्य बेरोजगारीमध्ये ज्या एक्स्ट्रा गोष्टी होत्या मी तुम्हाला त्या लिहून दिल्यात. तुम्हाला ऍक्च्युअल ह्याच्यामध्ये व्हॅल्यू ऍडिशनचं काम कधी सुरू होणार आहे, ज्यावेळेसपासून आरबीआय सार्वजनिक वित्त मुळात सुरू होईल. त्यानंतर मग बऱ्याच गोष्टी ऍड कराव्या लागतील. क्राऊड तर काय सांगते, तर सामान्य स्वीकृती आणि विनिमयाचे माध्यम, मूल्य संग्रहण यासारखे काम. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय, तर WSWM, एस स्क्वेअर एम स्क्वेअर, जे पैशाचे कार्य आहेत तेच क्राऊचरनं सांगितलेले आहेत. आता पैशाची उत्क्रांती कशी झाली, तर ह्याच्यामध्ये गविष्टी वगैरे उल्लेख आलेला आहे आपल्या इतिहासामध्ये, प्राचीन इतिहासामध्ये, किंवा ज्यावेळेस ऋग्वेद वगैरे काळ होता सुरुवातीच्या काळात, त्यावेळेस गायीचं, ज्याच्याकडे जास्त गाय असतील त्याला गोधन असं म्हटलं जायचं. ज्याकडे जास्त गाय असेल तो जास्त श्रीमंत. आता इथे दाखवताना चित्र भेटलं नाही त्यामुळे जर्सी गाय दिली, आपल्याकडे देशी गाय असायची. तर त्या गायी एकमेकाला दिल्या जायच्या आणि हुंड्यामध्ये सुद्धा गायी दिल्या जायच्या, युद्धामध्ये सुद्धा गायी दिल्या जायच्या. म्हणजे गायी त्यावेळेस विनिमयाचं माध्यम होतं. ज्याच्याकडे सगळ्यात जास्त गायी तो सगळ्यात जास्त श्रीमंत. त्यामुळे सुरुवातीचा काळ हा गायीचा होता. त्याच्यानंतर सोन्याचं प्रमाण वाढलं आणि मग गोल्ड हे विनिमयाचं साधन राहिलं. तरी पण हे गोल्ड जे विनिमयाचं साधन होतं ना, ते राजाला एखादी गोष्ट आवडली तर तो गळ्यातली माळ काढून असं फेकायचं. पण गरीब माणसाला हे संबंध नव्हतं. त्याला रोजचं काय वस्तू असतील तर ते बार्टर सिस्टीमनं चालायचं, देवाणघेवाण, वस्तू विनिमय पद्धत. तर सामान्य माणसासाठी काय होती त्या काळात, वस्तू विनिमय पद्धत होती. एकदम श्रीमंत राजे होते ते लुटायला जाताना काय ते गायी भरून आणत नव्हते. लुटला तर काय करायचं, ते दुसऱ्या राज्यात आणताना सोनं घेऊन यायचे तिकडचं. बरोबर आहे का, कारण ते आणायला कमी आहे आणि सोपं पडते. त्यामुळे आपण जे राज्याचे किंवा एखादं आक्रमण व्हायचं प्रक्रियेत त्यावेळेस त्यांनी काय करत होते, सोनं लुटत होते. त्यानंतर मेटल कॉइन्स आले पुढच्या काळात, आपल्याकडे गुप्त काळात वगैरे किंवा कनिष्काच्या काळात सोन्याची नाणी मोठ्या प्रमाणात चालू झाली. आणि गुप्त काळ हा शुद्ध सोन्याचा नाणी साठी ओळखला जातो. गुप्ताच्या काळात सर्वात शुद्ध होते. कनिष्कानं सुरुवात केली चांगल्या पद्धतीने पाडायचं, पण गुप्ताच्या काळात चांगले होते. त्यानंतर आधुनिक काळात ज्यावेळेस कंपनी भारतात आली त्यानंतर मात्र पेपर मनी सुरू झाली. त्याच्या आधी सगळं मेटलचेच कॉइन्स होते. त्यानंतर आता पुढच्या काळात प्लास्टिक कार्ड्स आलेत आणि आता आपण इलेक्ट्रॉनिक मनी वापरतोय. आता जवळपास तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी सध्या डेबिट कार्ड खिशात नसेल. जर हेच आपण 10 वर्ष 5 वर्ष आधी बसलो असतो, 5 वर्ष आधी, तर प्रत्येकाकडे काय असतं, एटीएम कार्ड खिशात असायचं आधी. आता कमी झाले, फोन पे, जीपे, वेगवेगळे युपीआय सुरू झाले. मग त्याच्या आधी प्रत्येक जण कॅश बाळगायचं, जवळ कॅश असायचं. आता पुढच्या काळात क्रिप्टो करन्सी येणार आहे. म्हणजे क्रिप्टो करन्सी सध्या अडचणीत आलेली आहे. त्याच्यामध्ये एक परवा दिवसाचा इन्सिडेंट आहे, एकच मिनिट. तो एक भारतीय होता, 17 कोटी रुपये त्याचे एका दिवसात बुडले. त्याचं ते घटना मी तुम्हाला सांगेन परत, म्हणजे एकदम शेवटी सांगेन. ते काय परीक्षेला येणार नाही, क्रिप्टो करन्सीच्या संदर्भात आहे. तो पुढचे 24 तास सलग त्या ह्याच्यावर बटनावर क्लिक करत होता. ते कंपनी बुडल्यामुळं त्या कंपनीनं पैसे काढून घेण्याचा ऑप्शनच बंद केला. आपल्याकडे असतं बघा, पतसंस्था बुडाली ना, त्यांचं देणे, ज्यांचे हे पैसे ठेवलेले ते बंद करून टाकतात त्यांनी व्यवहार. आणि ज्यावेळेस बंद झाल्यानंतर ते पॅनिक होते आणि त्याची ते दिवाळखोरी जाहीर केली जाते. पण डीजी आयसी असते, डेबिट गॅरंटी त्यांनी घेतलेली असते. कितीपर्यंत, आता 5 लाखापर्यंत केली, आधी 1 लाखापर्यंत असायची. तसं क्रिप्टो करन्सीला काही गॅरंटी नाही. ती कंपनी बुडली तर तुमचा पैसा पूर्ण बुडला. आणि विड्रॉलची जर त्यांनी सिस्टीम बंद केली तर सगळं बंद होते. तर हे क्रिप्टो करन्सी पर्यंत आपण आता पोचलेलो आहोत. आता पैशाचे कार्य बघताना बघा, आपण थोडक्यात बघूया पैशाचे कार्य. आता तुमच्या हातात जर पैसे असले तर सगळ्यात आधी तुम्ही काय करणार आहे, प्रायमरी फंक्शन मध्ये एखादी जाऊन वस्तू विकत घेणार आहे. काय करणार आहे, वस्तू विकत घेणार आहे. समजा आता तुम्हाला नाश्ता करायचा आहे. आता नाश्त्याच्या तिथे गेल्यानंतर तुम्ही 20 रुपयाला एक प्लेट पोहे घेणार. वस्तू विकत घेताय म्हणजे काय करताय, मीडियम ऑफ एक्सचेंज.
पहिलं काम काय, एम स्क्वेअर मध्ये पहिलं काय, मीडियम ऑफ एक्सचेंज. आता किती पैसे द्यायचे त्या एका पोह्याच्या प्लेटवर, ते कसं ठरणार? म्हणजे तुमचं काही, आता हे तुम्ही एम स्क्वेअर एस स्क्वेअर लय वेळा पाठ केलं, पण ते विसरून गेले परीक्षेच्या वेळेस. आणि त्या गोष्टी विसरणारच आहेत जर तुम्ही असं रट्टा मारून पाठ केला तर. सगळ्यात आधी काय विचार करायचा, प्राथमिक कार्य. प्राथमिक कार्य म्हणजे काय, एकदम बेसिक कार्य. तुमच्या हातात पैसे आल्यावर तुम्ही काय करणार, किंवा खिशातल्या पैशाचा पहिल्यांदा वापर काय करणार, कुठली तर वस्तू विकत घ्यायला. दुकानात गेल्यानंतर काय करणार, पैसे देणार, वस्तू घेणार. आता पोह्याची प्लेट 20 रुपयाला. आता 20 रुपये हे कशाच्या माध्यमातून आपण मोजले, मूल्य कसं मोजलंय त्याचं आपण, कसं मोजलंय मूल्य, तर रुपयात मोजलंय ना. पैशामुळेच कळलं ना आपल्याला ते कितीला आहे ते, बरोबर आहे का? नाहीतर मूल्य मोजणं आपल्याला जमलं असतं का, नसतं जमलं ना. पोहे कितीला किती द्यायचे, म्हणजे पोह्याच्या बदल्यात काय द्यायचं, हे सगळं आपल्याला कशावरनं कळतंय, पैशावरनं कळतंय. 20 रुपयाला एक पोह्याची प्लेट, 20 रुपयाला पाण्याची बॉटल, त्यानंतर साबुदाणा खिचडी असेल ते 30 रुपयाला. आणि त्या साबुदाण्याचा भाग हे जास्त आहे, मूल्य जास्त आहे, त्यामुळं त्याची किंमत वाढली. हे सगळं जे घडतंय ते मेजर ऑफ व्हॅल्यू पैशाच्यामुळे घडतंय. हे थोडं स्लो होतंय, कारण हे जे प्रश्न जे येतात ते कन्सेप्टवरच येतात. एकदा लक्षात राहिलं तर इथंच पाठ करून घ्यायचंय, घरी वाचायची गरज नाही अशा गोष्टी. त्यामुळे विज्युअलाइज करा, या गोष्टी विज्युअलाइज करून लक्षात ठेवल्या आपण. पहिलं डबल एम लक्षात आला, आता डबल एस. आता पैसे जर तुमच्याकडे आलेत पण तुमच्या खिशात 1000 रुपये, तर तुम्ही आजच्या सगळं खर्च करणार आहे का? तुमच्या आज समजा 200-300 रुपये खर्च झाले जेवणावर नाश्त्यावर, बाकीच्या गोष्टी तुम्हाला ठेवायच्याच आहेत ना. आता तुम्हाला उद्या पण पोहे खायचे, मग तुम्ही आज किंवा महिन्याभर खायचे ते एकदम घेऊन ठेवणार आहेत का? ते स्टोअर कशाच्या स्वरूपात करणार आहेत, पैशाच्या. म्हणजे उद्या अजून 20 रुपये दिले तर अजून दुसरी प्लेट भेटेल तुम्हाला, परवा अजून एक भेटेल. तर पुढच्या टप्प्यात काय काम आहे, स्टोअर ऑफ व्हॅल्यू. पैसे दिले, एक्सचेंज केलं, त्यानंतर त्याची किंमत किती येते, व्हॅल्यू ठरवली, मेजर ऑफ व्हॅल्यू झाली. तिसरा टप्पा काय, तर स्टोअर ऑफ व्हॅल्यू. ते खिशात ठेवून तुम्ही काय करताय, त्या पोह्याच्या किमती किंवा पोह्याच्या प्लेट जे असतील किंवा नाश्त्याच्या ज्या गोष्टी असतील ते तुम्ही तुमच्या खिशात बाळगताय, त्याला एकदम लिक्विडिटी आहे. नंतर स्टँडर्ड ऑफ डिफर्ड पेमेंट्स. आता तुम्ही काय केला, तिथे गेला आणि त्या नाश्ता करताना तुमच्या लक्षात आलं की माझ्याकडे पैसे नाहीत, तर तुम्ही काय म्हणणार, मी उद्या तुला पोह्याची प्लेट माघारी आणून देतो असं नाही म्हणणार, मी तुला उद्या 20 रुपये देतो. बरोबर आहे का? आपण गावाकडे काय करायचो की एक वाटी साखर आणली की शेजाऱ्याला परत एक वाटी नेऊन द्यायचो. पण त्या नाश्त्याच्या दुकानात तसं करू शकत नाही. त्यात आपण कशावर घेतो कर्ज, पैशाच्या स्वरूपात. 20 रुपये उद्या त्याला देणार, म्हणजे हे काय झालं आपलं स्टँडर्ड ऑफ डिफर्ड पेमेंट. त्याला कर्जच म्हणू शकतो आपण, म्हणजे नंतरचे जे देणे असतील. स्टँडर्ड ऑफ डिफर्ड पेमेंट म्हणजे काय, तर उधारी थोडक्यात. उद्याचे पैसे आपण त्या 20 रुपयात देणार. त्यानंतर आता हे झाले डबल एम डबल एस. इथं लिहून घ्या फक्त, एम स्क्वेअर एस स्क्वेअर, ह्याला बॉक्स करून ठेवा. प्रायमरी आयुष्यात कधी विसरणार नाहीत तुमच्या. हे मुद्दा मी स्लो घेतोय, सगळं कन्सेप्च्युअल पार्ट इथंच पाठ करायचं आहे, ह्याच्या बाहेर प्रश्न जाणार. तुम्ही डोक्यात व्हिज्युअलाइज केलं ना तरी लक्षात राहतील. एम स्क्वेअर म्हणजे काय, तेच उदाहरण आठवायचं. पोह्याच्या दुकानात गेलो, एक्सचेंज केलं, मेजर 20 रुपयाचं ते ठरवलं. तिसऱ्या टप्प्यात आपल्याला उद्या पण पोहे खायचे, त्यामुळे काय केलं, ते पैसे खिशातच ठेवले ना. 1000 रुपये 10,000 रुपये काय असतील ते तुम्ही आज खर्चणार नाहीत. आणि दुसरं काय, उधारी. हे सगळे झाले प्रायमरी. आता ह्याचे परत कंटिजेंट फंक्शन आहेत, म्हणजे सेकंडरी फंक्शन किंवा सेकंडरी फंक्शनच्या नंतरचे. हे प्रायमरी लक्षात आले, हे सेकंडरी लक्षात आले. आता त्याच्यानंतर काय, तर अनुषंगिक म्हणजे इतर कार्य कोणते, कंटिजेंट फंक्शन कोणते, तर बोल्ड. बोल्ड लक्षात ठेवा, सरांनी पण बोल्ड असंच लिहिलंय त्यामध्ये. काय माझ्याकडनं राहत असेल तर सांगा, सगळ्या गोष्टी मी हे कव्हर करून अजून एक्स्ट्रा कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. तर बघा बोल्ड मध्ये काय, तर बेसिस ऑफ क्रेडिट म्हणजे पत आधार. आता बेसिस ऑफ क्रेडिट म्हणजे काय, तर कर्ज देण्यासाठी. मी तुम्हाला मागे सांगितलं त्या टोमॅटोचं उदाहरण, की आपण पैशाच्या स्वरूपाने कर्ज का घेतोय किंवा पैशाच्या स्वरूपात कर्ज का देतोय. तर आता टोमॅटोचं उदाहरण सांगितल्याप्रमाणे ती टोमॅटोच्या भावात एवढी चढ उतार आहे की त्यातनं पैसे, म्हणजे 2 किलो आत्ता घेतले आणि परत 10 किलो दिले तरी पण ती किंमत सेम होऊ शकत नाही. किंवा ज्वारीचं पण बघा, ज्वारी ज्यावेळेस सीझन असतं त्यावेळेस ज्वारीची किंमत 25-30 रुपयापर्यंत असते, आणि ज्यावेळेस सीझन संपतं त्यावेळेस ते 45-50 पर्यंत जाते. समजा मी एक पोती ज्वारी तुमच्याकडनं घेतले आता, ज्यावेळेस फेब्रुवारी मार्च मध्ये ज्यावेळेस त्याचा सीझन असतो, आणि आता ज्वारीची किंमत वाढलेली आहे, त्यावेळेस मी 25 रुपये असणार आहे. म्हणजे क्विंटलचा भाव किती झाला, 2500 रुपये.
₹25 पोतं घेतलं आणि आता तुम्हाला देताना मला ते 2 पोत्याच्या किमतीचं द्यावं लागेल, कारण एकच पोत्याची किंमत किती झाली, ₹5,000 झाले. त्यामुळे त्याच्या किमतीत एवढा चढ उतार आहे की त्यासाठी आपण बेसिस ऑफ क्रेडिट पत आधार म्हणून वापरू शकत नाही. कारण पत निर्मिती करण्याची अजून एक क्षमता ह्याच्यामध्ये कशी आहे, तर बँकेत ठेवल्यानंतर बँक काय करते, त्यातले काही पर्सेंट ठेवतं आणि बाकी कर्जाने फिरवतं. त्यामुळे बेसिस ऑफ क्रेडिट पण आहे, पत आधार पण आहे आणि कर्ज देण्यासाठी सुलभ पण आहे. ऑप्शन बी. आता समजा तुमच्याकडे आहे ना, आता बार्टर सिस्टीम आहे असं विचार करा. तुम्ही गावात राहताय आणि तिथं पैसा ही गोष्टच नाही. मागच्या काळात जावा तुम्ही टाइम मशीनने आणि मागच्या काळात विचार करा की पैसा ही गोष्टच अस्तित्वात नाही. आणि तुम्ही तुमच्या शेतात काय करताय, ज्वारी पिकवताय आणि तुम्हाला पाहिजे बाजरी. तुम्हाला बाजरीची भाकरी आवडते आणि तुम्ही काय करताय, ज्वारी पिकवताय. तुमच्याकडे 2 पोते ज्वारी झाले, पण तुम्हाला काय पाहिजे, बाजरी. मग तुम्ही गेला त्या बाजरीवाल्याकडे, बाजरीवाला काय म्हणतोय की मला तांदूळ आवडते, मला तुझे ज्वारी नकोय. आता तुम्हाला काय पाहिजे, बाजरीच पाहिजे. बाजरीवाला ज्वारी घ्यायला तयार नाही. आता बाजूला तांदूळवाला आहे, तांदूळवाला काय म्हणतोय की त्याला काय पाहिजे, ज्वारी पाहिजे, मी तांदूळ देतो. आता तिघा जणांची जी चॉईस आहे ती वेगळी आहे. पण ह्याच्या ठिकाणी जर पैसे असते तर काय केलं असता, मी पैसे घेतले असते ते डायरेक्ट त्या बाजारवाल्याला दिले असते आणि त्या पैशाचा वापर परत तो तांदूळवाला पण केला असता. बरोबर आहे का? म्हणजे ह्याचा अर्थ काय, जर बार्टर सिस्टीम असले तर तुमची चॉईस लिमिटेड होती. नाहीतर मला बाजरीची भाकरी खायची होती, मग तांदूळ नाही तर ज्वारी, या 2च गोष्टी राहिल्या असत्या माझ्याकडे. कारण समोरचा ट्रेड करायला तयारच नाही ना. बार्टर सिस्टीम मध्ये ट्रेड कधी येतं, ज्यावेळेस दोघांची जी निवड आहे किंवा आवड आहे किंवा ऍक्सेप्टन्स आहे तो सेम असेल तर बार्टर सिस्टीमला ते लिमिटेशन आहेत. मग पैशामुळे काय झालं तर ऑप्शन बिअरर तयार झाले. म्हणजे माझ्याकडे पैसा आहे, मी तांदूळ पण घेऊ शकतो किंवा मी बाजरी पण घेऊ शकतो आणि माझ्या मर्जीनुसार ते घेऊ शकतो. त्यामुळे त्यात कुठली अडचण नाही. लिक्विडिटी ऑफ वेल्थ बघा. आता लिक्विडिटी ऑफ वेल्थ कसं आहे, तर मी आधी तुम्हाला सांगितलं की आधीच्या काळात लुटायला नेताना आता गायी असल्या तर गायी घेऊन येणं आणि ते गायी परत विकणं हे अवघड असायचं. पैशामुळे काय झालं तर ते सहज खर्च करणं सोपं झालं. आता तुमच्याकडे आहे ना एक सोन्याचं नाणं आहे असं समजा, ते ₹10,000 आहे आणि तुम्हाला नाश्ता करायचा आहे, त्याला काय तुडून देणार का तुम्ही? लिक्विड नाही ना ते. किंवा तुमच्याकडे जागा आहे भरपूर, समजा तुमच्याकडे 1 एकर शेती आहे आणि तुम्हाला आता ₹20,000 गरज आहे, त्यासाठी शेती विकू शकत नाही. त्यामुळे ते लिक्विड नाही, रिजिड आहे. तुमच्याकडे पैसे असतील, एक एक एकर शेतीचे समजा ₹10,00,000, तुमच्याकडे ₹10,00,000 तर तुमचे 20,000 तुम्ही लगेच करू शकता. एकदम लिक्विड आहे. तर बोर्ड लक्षात राहिले, बेसिस ऑफ क्रेडिट, पतनिर्मिती करतं पैसा. ऑप्शन बी म्हणजे काय, तुम्ही चॉईस आहे, तुम्ही तांदूळ पण घेऊ शकता, बाजरी पण घेऊ शकता तुमच्या मर्जीनुसार. लिक्विडिटी ऑफ वेल्थ म्हणजे काय, तर लिक्विड आहे पैसा, लगेच तुम्ही काही गोष्टी खर्च करू शकता, घेऊ शकता. आणि डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम हा नवीन कन्सेप्ट आहे. हा एक टप्प्याटप्प्यानं विकसित झालेले आहे. सगळ्यात जास्त आधुनिक कुठली कन्सेप्ट असेल पैशाच्या बाबतीत तर डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम. आधीच्या काळात सुद्धा कर असायचा, कर कसं घेतलं जायचं त्यावेळेस, ज्वारीच्या स्वरूपात किंवा तांदूळ तुम्ही जे पिकवतात ते सैनिक येऊन राजाचे ते घेऊन जायचे. आता आपण काय करतोय, ITR फाईल करतोय. सहज सुगम नावाचे 2 फॉर्म आहेत. नोकरदार असेल, बिझनेस असेल किंवा काही काही जण TDS सुद्धा कट होतो. तर हे सगळं आपण कशासाठी करतोय, तर पैशाचं सामान वितरण करण्यासाठी. श्रीमंत लोकांना जास्त कर्ज घ्यायचं, 30% जास्त त्यांना कर्ज सॉरी टॅक्स द्यावा लागतोय आणि ज्यांचे उत्पन्न कमी आहे त्यांना टॅक्स नाहीये. तर हे काय करते, एक प्रकारचं पैसा आहे म्हणून उत्पन्नाचं वितरण करणं सोपं झालेलं आहे. हे सगळं शेवटचं कार्य आहे. बोल्ड लक्षात ठेवलं, M², S² आणि बोल्ड. प्राथमिक काय, प्रायमरी M², सेकंडरी काय S² आणि शेवटचं म्हणजे अनुषंगिक काय, बोल्ड. व्हिज्युअलाइज करून लक्षात ठेवा. आता हे कन्सेप्ट मध्ये बऱ्याच वेळा गोळ होते आपला, पैसा आणि चलन. मी तुम्हाला मागे सांगितलं की तुम्ही पैसा डोक्यात घेतला तर काय डोक्यासमोर येते तुमच्या, पैसा असं म्हणलं तर डोळ्यासमोर काय येणार आहे, असं नोटाचा पाऊस वगैरे पडतोय किंवा चिल्लर आहे किंवा पैसे ठेवलेले आहेत, बंडल ठेवले, हेच येतं ना डोक्यासमोर. पैसा असा शब्द उच्चारा आणि 10 सेकंद डोळे बंद करा. तुमच्या डोळ्यासमोर कधीच चेकबुक येणार नाही किंवा कुपन येणार नाही, अशा गोष्टी नाही येणार. चेकबुक येणार नाही किंवा तुमच्याकडे ATM कार्ड सुद्धा येणार नाही. पैसा म्हणल्यावर तुमच्याकडे काय येतं, चलन येतं. चलन काय, एक सिम्पलेस्ट फॉर्म आहे पैशाचा. पैशाचा सिम्पलेस्ट फॉर्म काय, करन्सी. करन्सी म्हणजे नोटा आणि काय, नाणे असतील ते. एकदम सोपं आहे कॅश व्यवहार. तर पैशामध्ये ना सगळ्याच गोष्टी येतात.
पैशामध्ये काय काय येणार आहे, हे चलन तर येणार आहे, त्यासोबत तुमचे जे क्रेडिट कार्ड असेल, डेबिट कार्ड असेल किंवा बिटकॉइन सुद्धा असेल किंवा कुपन असेल. आता सेल चालू होते फ्लिपकार्ट, अमेझॉनचे, त्याच्यावर एक कुपन भेटते, अमेझॉन कार्ड असते. तुम्ही जर कुठलं कंपन्या पण देतात स्क्रॅच कार्ड, स्क्रॅच केल्यानंतर ते कुपन भेटतं. ते कुपन सुद्धा एक प्रकारचं काय, पैसा आहे. पण ते करन्सी आहे का? नाही. करन्सी म्हणजे काय, तर त्यातनं कुठलीही वस्तू तुम्ही विकत घेऊ शकताय आणि जास्त लिक्विड असते. आता व्हर्च्युअल करन्सी मध्ये काय येणार आहे, तर जे काही युपीआय वगैरे असतील त्याच्यामध्ये तुम्ही ट्रान्सफर करतोय. मात्र व्हर्च्युअल करन्सी काय असणार आहे, तर त्याचं रूपांतर एक डिजिटल मनी मध्ये केलेलं आहे, म्हणजे क्रिप्टो मध्ये केलेलं आहे. क्रिप्टो करन्सी त्याच्या नावानुसारच काय, ती आभासी करन्सी आहे. आता क्रिप्टो मध्ये आपल्याला जास्त डिटेलमध्ये जायचं नाही, कारण आपल्याला ह्याच्यावर काही जास्त प्रश्न नाहीत येणार. मात्र त्याच्या बेसिक गोष्टी माहित असल्या पाहिजे. आता ज्यावेळेस कॉम्प्युटर पण नव्हता बऱ्याच देशात, म्हणजे भारतामध्ये सुद्धा 95 नंतर आला संगणक सगळीकडे, कारण बीएसएनएल वगैरे आल्यानंतर, तरी इंटरनेट नव्हतं. त्यामुळे आपल्याकडे क्रिप्टो करन्सी एकदम उशिरा आलेली. 1998 मध्ये वैदाई नावाचा एक संशोधक होता, त्याने सगळ्यात आधी क्रिप्टो करन्सी शब्द वापरला. मात्र हा सातोशी नाकामोटो कोण आहे? आता ही सातोशी नाकामोटो नावानं बरेच जणांनी क्लेम केला की मीच आहे तो म्हणून. पण हा जो व्यक्ती होता त्यानं गुप्त का राहिलाय, तर ह्याच्यावर अडचणी पण होत्या. बऱ्याच देशांनी हे क्रिप्टो करन्सी बॅन केलेलं आहे आणि जर सक्सेस होईल का नाही हे पण नक्की माहित नव्हतं. त्यामुळे सातोशी नाकामोटो या संशोधक जो होता त्यानं नाव गुप्त ठेवलेलं आहे त्याचं. 2009 मध्ये बिटकॉइन या क्रिप्टो करन्सीचे स्वरूप प्रकाशित केलं आणि बिटकॉइननं सगळ्यात जास्त क्रिप्टो करन्सीला पॉप्युलर केलंय. जसं बिस्किट म्हणलं पार्लेचे, निरमा म्हणजे वॉशिंग पावडर निरमा, म्हणजे त्याला आपण काही जरी आणलं, म्हणजे समजा सर्फ एक्सेल जरी आणलं तर त्याला गावाकडे आपण निरमाच म्हणतो. पेस्ट असेल तर त्याला कोलगेटच म्हणतो. आणि डालडा माहिती आहे, डालडा वनस्पती तूप खरं नाव आहे, पण ते डालडा नावाची कंपनी होती त्यामुळे त्याला डालडाच नाव पडलं. तर तसं या बिटकॉइनचं झालेलं आहे. क्रिप्टो करन्सी म्हणजे बिटकॉइन. आपण दुसऱ्या कंपनीचे जरी घेतले तरी त्याला बिटकॉइन घेतले असं म्हणतो. आता बिटकॉइनचं फायदा काय, तर ट्रान्झॅक्शनचा टॅक्स कुठला नाही. जर तुम्ही जाऊन 5 वेळा एटीएम मधून पैसे काढले आणि त्यानंतर 6व्या वेळी काढले तर प्रत्येक वेळेस 71 रुपये कट होतात. बँकेनुसार वेगवेगळे, काही ठिकाणी 31 असतील, 51 असतील. बँकेनुसार ट्रान्झॅक्शन चार्जेस आहेत ना, पैसे कट होतात तुमचे. पण क्रिप्टो करन्सीला पैसे कट होण्याचं काय वानगड आहे का? काहीच नाही, पैसेच कट होत नाहीत त्यामध्ये. क्रिप्टो करन्सीला कुठलं हस्तांतरण फी नाही आहे. आणि असली तर ते नगण्य काय, तर जे प्लॅटफॉर्म आहेत ते त्यांचे सर्व्हिस चार्जेस घेतात. त्यानंतर व्यवहार सुलभता आहे, व्यवहार इरिव्हर्सिबल आहे. म्हणजे समजा गावातलं दुकान आहे किंवा आपल्या सिटीतलं दुकान आहे, त्या दुकानात जाऊन तुम्ही शर्ट घेतला, बाहेर आल्यानंतर तुम्हाला वाटलं की हे चांगलं नाही, मग माघारी जाऊन तुम्ही तुमचे पैसे माघारी घेऊ शकताय. पण पुण्यात नसलं तर ते दुकान, पुण्यात आधीच लिहिलं असते मोठी पाटी, एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही. तर इरिव्हर्सिबल आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही कुणाला दिले ते पैसे, ते फक्त तुमच्याकडे नंबर असतो, त्या नंबरवर तुम्ही पाठवताय. त्यामुळे तुम्ही परत इरिव्हर्सिबल आहेत, ते परत माघारी घेऊ शकत नाही त्या गोष्टी. हे लक्षात ठेवा, त्याचे वैशिष्ट्य विचारले जाऊ शकते. ते बिटकॉइनचं खातं, नाव, राहत पत्ता आणि व्यक्तिगत माहिती त्यामध्ये नसते काय. त्याच्यामध्ये फक्त कोड असतो. जसा आपला एमपीसीच्या परीक्षेत सीट नंबर असतो किंवा तुम्ही फिजिकलला गेल्यानंतर तुमचा चेस्ट नंबर असतो, त्यानुसार तुमचं नाव, जात, पत्ता, राहणचा कुठं काहीच कळत नाही. तसंच या बिटकॉइनचं आहे. तुम्ही कुणाला पैसे देतात हे तुम्हाला माहित नसतं, त्याच्यासाठी तुमच्यासाठी ते फक्त नंबर असतो. त्या नंबरवर तुम्हाला पैसे पाठवावे लागतात. आता बिटकॉइन व्यवहारामध्ये मध्यस्थ नसतो, हे सगळ्यात महत्वाचं आहे. मध्यस्थ म्हणजे आता तुम्ही एखादा व्यवहार करताय, तर व्यवहार करताना बँक मध्यस्थ आहे, आरबीआय मध्यस्थ आहे, गव्हर्नमेंट मध्यस्थ आहे, किंवा फोन पे ने पैसे करताना युपीआय जे पेमेंट इंटरफेस आहे ते सुद्धा. तर बघा, आता हा जो पॉइंट आहे, कुठल्याही सरकार आणि मध्यवर्ती बँकेला त्याचा थांगपत्ता लागत नाही. हे त्यांचं वरदान आणि शाप दोन्ही पण आहे बिटकॉइनचं. कारण थांगपत्ता लागत नाही, त्यामुळे हवाला सारख्या गोष्टी आहेत. म्हणजे पैसे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवून ते सोपं झालेलं आहे. आणि वाईट गोष्ट काय, सेंट्रल बँकेला कळत नाही, गव्हर्नमेंटला कळत नाही, तर उद्या ह्या व्यवहाराची संख्या वाढली तर उद्या काय करणार आहे, सेंट्रल बँक ह्याला बंदी घालू शकते. कारण हे जे ट्रान्झॅक्शन होत आहेत यातनं सरकारला काहीच फायदा नाही ना. सरकारला टॅक्स भेटत नाही, हवाला सारख्या, ब्लॅक मनी सारख्या किंवा गुन्हेगारीसाठी ब्लड मनी सारख्या गोष्टी वाढतात. ब्लड मनी म्हणजे जो पैसा गुन्हेगारासाठी वापरला जातो, आणि ब्लॅक मनी म्हणजे जो पैसा कर रचनेपासून दडवून ठेवलेला आहे. म्हणजे समजा हे टेररिस्ट आहेत किंवा जे माफिया आहेत, ते ब्लॅक मनी
जनरेट नाहीत करत, ब्लेड मनी जनरेट करतात. गुन्हेगारीतला पैसा येतो. ब्लॅक मनी म्हणजे काय, एखादा श्रीमंत माणूस आहे, एखादा उद्योगपती आणि त्यानं सरकारच्या कर रचनेतनं पैसा वाचवलेला आहे, त्याला आपण ब्लॅक मनी म्हणतो. टॅक्स न दिलेला पैसा तो ब्लॅक मनी झाला. आता बिटकॉईनचे तोटे कोणते आहेत बघा. तोटे कोणते आहेत, तर तुम्ही पोह्यासाठी बिटकॉईन वापरू शकता का? आता बिटकॉईन असं पण वापरता येतं आपल्याला, एक बिटकॉईन वापरायची गरज नाही, पॉईंट नॉट 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 असं पण वापरू शकता. आता समजा त्या पोह्याची प्लेटची किंमत जर कॅल्क्युलेट केली तर एवढी असेल, पण त्याला उद्या म्हणणार आहे का तुम्ही की तुझं 13 अंकी ते 14 अंकी काय असेल ते बिटकॉईनचा नंबर दे, मी तुला ट्रान्सफर करतो? कारण त्याचा वापर काय मर्यादित आहे सध्या तरी, पुढच्या काळात वाढू शकते. व्यवहाराची संख्या मर्यादित असल्यामुळे त्याचे जास्त चढ उतार आहे. बघा, जर 2014ला मी ज्यावेळेस पुण्यात आलतो त्यावेळेस मी जर 2000 रुपयाचे बिटकॉईन गेले असते तर आज मी करोडपती असलो असतो. बरोबर आहे का? मला इथं बसायची गरज किंवा तुमच्यापैकी बऱ्याच जणांना एमटीसी करायची गरज राहिली नसते. पण चढ उतार आहेत. मी तुम्हाला कालच उदाहरण सांगितलं, त्या व्यक्तीचं नाव माझ्या लक्षात नाही, पण ती कंपनी दिवाळखोरीत निघाली आणि बिटकॉईनच्या क्षेत्रातले दुसऱ्या नंबरचं प्लॅटफॉर्म आहे, ते एकदा सर्च करा तुम्ही, पण मला नाव लक्षात राहिलं नाही. आणि त्या कंपनीनं आधीच बरेच रिस्ट्रिक्शन टाकले होते आणि चर्चेत होत्या त्या गोष्टी, पण त्याचा जो हेड होता तो या गोष्टीत तज्ञ होत्या, बऱ्याच गोष्टी त्याने अशा बघितल्या होत्या. पण शेवटी ज्या वेळेस दिवाळखोरीत निघाली त्यानंतर त्याला अटक झाली आणि त्या वेबसाईट वरून पैसे विड्रॉल करण्याची सुविधा बंद करण्यात आली. असं सांगितल्यानंतर त्याला म्हणजे त्याचं मानसिक संतुलनच गेलं. 17 कोटी म्हणजे काय कमी नाही. तो पुढच्या 24 तास फक्त ते क्लिक करून रिफ्रेश करत होता, सलग 24 तास. म्हणजे अशा गोष्टी पण घडलेल्या आहेत, चढ उतार आहेत आणि त्याचे काय भरोसा नाहीये. बिटकॉईनसाठी वापरलेलं तंत्रज्ञान अपुरं आहे काय, कारण अजून डेव्हलपमेंटच्या सिस्टीम मध्ये आहे आणि ते दिवसेंदिवस प्रगत होते. आधी सुरुवातीला काय असायचं तर मायनिंगच्या स्वरूपात ते बिटकॉइन तयार केले जायचे. मायनिंग नावाची एक प्रोसेस आहे. तुम्ही तुमच्या कॅल्क्युलेशन्स असतात ते कॅल्क्युलेशन करायला मोबाईल वगैरे वापरू शकत नाही किंवा साधं कॉम्प्युटर वापरू शकत नाही, त्याला जास्त रॅम असणार आणि प्रोसेसिंग चांगलं असणारे कॉम्प्युटर लागतात. बिटकॉइन माइन करणारे काय करायचे, असे त्यांचे जे सिपू आहेत ते एकमेकाला जोडलेले असायचे, एकदम मोठा हे असायचं आणि त्याच्यानुसार ते मायनिंग करायचे. आज जर ती मायनिंगची प्रोसेस बघितली तर त्याला एवढा वेळ आणि एवढी एनर्जी लागते की समजा तुम्हाला त्या लाईटचं बिल, ते जे पीसी जोडले तुम्ही, समजा इथे 100 पीसी जोडलेले ते फास्ट कॅल्क्युलेशन होण्यासाठी डोकं पण लागते त्याला, फक्त पीसी जोडून नाही सगळ्यांनी तेच केलं असतं. त्याच्यानंतर ते जे इलेक्ट्रिसिटीचं बिल येणार आहे त्यापेक्षा कमी बिटकॉइन जनरेट होतील अशी परिस्थिती आलेली आहे. त्यामुळे आता एक ठरलेला आकडा आहे पैशाचं, असं नाही की आपल्याकडे बघा आधी ते दादाबाई नौरोजीने 340-240 कोटी त्या काळात असे पैसे होते पूर्ण भारतभरात. आज अदानी आहेत ना, त्यांच्या घरासाठी तेवढं खर्च करतात घर बांधायलाच, अख्ख्या भारतात जेवढे. जसं पैशाची रक्कम वाढत वाढत गेली ना तसं बिटकॉईनचं नाही. बिटकॉईनचं ठरलंय ना की 2 लाख बिटकॉईन जनरेट होणार, तेवढे जनरेट होणार, त्याच्यावर त्याची संख्या वाढणार नाही. वाढेल तर काय वाढेल की पैशाच्या स्वरूपातलं त्याचं बाकी डॉलरच्या तुलनेत वगैरे त्याची कॉस्ट वाढेल. समजतंय का फरक काय? पैसा आपण किती पण तयार करू शकतो. पैसे तयार करण्यासाठी आपण पुढे सिस्टीम शिकणार आहे, एमव्हीपीटी, परत कोणी फिशर वगैरे काय काय म्हणलं ते. मात्र बिटकॉईनसाठी एक त्यांनी फिक्स आकडा ठेवलेला आहे, ह्याच्या पुढे बिटकॉईन जनरेट होणार नाही. आणि बिटकॉईन तयार करण्याची जी सिस्टीम आहे ना ती आता त्यांच्या हातात राहिलेलं नाही, ज्यानं तयार केलं त्याच्या पण हातात राहिलं. चीन मधनं तो कोरोना आला पण कोरोना नियंत्रण करणं त्यांच्या पण हातात राहिलं नव्हतं. म्हणजे ज्यानं तयार केलं त्याच्या पण हातात नाही आता नियंत्रण, ते लोकांच्या हातात गेले. जसं इंटरनेटचं आहे, आज इंटरनेटची निर्मिती कोणी केली अज्ञात आहे. हे असं डेव्हलपमेंट मधून हळूहळू झाले. इंटरनेटचा मालक कोण आहे आता? कुणीच नाही. बरोबर आहे का? तसंच बिटकॉईनचं पण आहे. क्रिप्टो करन्सीचा मालक कोण आहे? कंपनी आहे का ती? नाही, ती सिस्टीम तयार करून ठेवलेली आहे. मात्र पुढं काय झालं मग, मॉडर्न काळात बिटकॉईनचा जर सक्सेस झाला ते बघून बाकीचे सगळे लोक करायले. जसं गावात एक पीएसआय झालं की अख्खा गावातली सगळी पोरं पीएसआय तयारी सुरू करतात. पोलीस भरतीचं पण तसं असतं, एकदा पोलीस भरती 2-3 जण झाले की सगळे ग्राउंडवर असतात पोरं. तसंच झालंय फेसबुकनं लिब्रा काढलं. भारत सरकार पण काढते, आरबीआयनं हा सुरू केलेलं आहे पण अजून मार्केटमध्ये नाही आलेलं. पण त्याला पुढची समिती कारणीभूत आहे, ते पण सांगतो मी तुम्हाला. आता लिब्रा नावाचं जे फेसबुकनं आभासी चलन व्यवहारात आणलं. लिब्रा चलन 2020 मध्ये येणार होतं पण ते येऊ शकलं नाही. आता त्याचं नाव बदललंय त्याने, लिब्राच्या ऐवजी डायम केलंय, कारण फेसबुकचं स्वतःचं पण नाव आता बदलू शकते ते मेटा कंपनीनं घेतल्यामुळं. आता डायम या लॅटिन भाषेतला अर्थ काय, दिवस असा आहे, हे पण लक्षात ठेवा.
फेसबुकनं नवी नावाचं वॉलेट विकसित केलेलं आहे. वॉलेट म्हणजे वेगळी गोष्ट आहे. पेटीएम वॉलेट, फोन पे वॉलेट. वॉलेट म्हणजे काय, जिथं ते ठेवू शकतो, म्हणजे इझी होतील. म्हणजे बघा आता पेटीएम तुम्ही वापरला असेल बऱ्याच जणांनी. युपीआय करणं अवघड आहे, पण पेटीएम मनी मधले, पेटीएम वॉलेट मधले पैसे पाठवणं लई सोपं आहे. डायरेक्ट तुम्ही पाठवू शकता, त्याला पिन वगैरे टाकायची गरज नाही, म्हणजे प्रोसेस लिंदे नाही. वॉलेटचा वापर काय होईल तर लगेच खर्च करता येईल, अजून जास्त लिक्विड होईल, पण सिक्युरिटी तिथं कॉम्प्रोमाइज होईल. पेटीएम वॉलेट बघताय ना तुम्ही, ज्यावेळेस तुमच्या पेटीएम वॉलेटमध्ये पैसे असतात आणि तुम्हाला तिकीट बुक करायचं असेल, तर पेटीएम वॉलेट मधनं फक्त तुम्ही येस केलं तर कनेक्ट असलेले पैसे निघून जातात. त्याला तुम्हाला परत पिन वगैरे टाकायची गरज नाही. आपण करतो ना, जर तुम्हाला तात्काळ तिकीट बुक करायचं असेल तर त्या प्रोसेसमध्ये एवढा वेळ लागतो की तो तात्काळचा TQWL म्हणजे तात्काळ कोटा वेटिंग लिस्ट मध्ये जातो तिकीट. कारण आपण ते क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डवरचा नंबर बघून टाईप करून मेसेज पाठवस तर तिकडे एजंट बसलेले असतात. ते पेटीएम वॉलेट मधले पैसे लगेच पाठवतात. RLWL आता ते जाऊ दे, त्याच्यामध्ये जायचं नको, पण रेल्वेचं सुद्धा वॉलेट असतो. IRCTC वॉलेट असतं, माहितीये का, त्याच्यामध्ये सुद्धा पैसे ठेवलेले असतात, ते ट्रान्झॅक्शन करायला सोपे आहेत. तर नोव्ही नावाचं वॉलेट काय, तर त्याच्यामध्ये बिटकॉइन ठेवता येतील, पण ट्रान्झॅक्शन करायला सोपं जातील, पण वॉलेटचा तो दुष्परिणाम सुद्धा आहे. आता सुभाष गर्बट नावाचे जे तज्ज्ञ होते, त्यांनी काय केलं होतं याच्यावरचे, आता हे कोण होते, आर्थिक व्यवहार सचिव आहेत वित्त मंत्रालयात. हे नाव लक्षात ठेवायची गरज आहे तुम्हाला, मात्र पद लक्षात ठेवायची गरज नाही, मात्र अर्थशास्त्रातले तज्ज्ञ आहेत. 2017ला सुभाष गर्ग समिती क्रिप्टो करन्सीसाठी नेमले होत्या. हे क्रिप्टो करन्सीसाठी होते. मी मागं पण तुम्हाला सांगितले, पुढे पण या कंपनीचं, सॉरी, कमिटीचं नाव येणार आहे क्रिप्टो करन्सी. सुभाष गर्ग आले की डोळ्यासमोर काय आलं पाहिजे, क्रिप्टो करन्सी. आणि वर्ष कोणतं, 2017. सगळ्यात महत्वाची शिफारस काय होती, तर हे सगळ्या गोष्टी आहेत, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी डेव्हलप होते. आता ब्लॉकचेन म्हणजे काय हे पण थोडक्यात सांगतो आपल्याला, काय सिलेबसला नाही पण थोडक्यात लक्षात ठेवा. ब्लॉकचेन म्हणजे काय, तर असे चेन तयार होते त्याच्यामध्ये. समजा ए न पैसे बी ला दिले, बी न सी ला दिले, सी न डी ला दिले, डी न ई ला दिले, तर प्रत्येक वेळेस पैसे देताना असं कोड जनरेट होतो आणि मागचे व्यवहार सगळे या कडीमध्ये असतात. मागच्या व्यवहाराचा जो आहे ना, आता ई न एफ ला जर दिले ना, तर एफ च्या आधी हा व्यवहार कुठं कुठं झालाय ते सगळं त्याच्यामध्ये लिहून आलेलं असतं. समजते का? थोडक्यात सांगायचं म्हणलं तर, तुम्ही आधी लायब्ररी मधनं पुस्तक घेत होता. लायब्ररी म्हणजे आपली स्टडी रूम नाही, जिथे पुस्तकं भेटतात त्याला लायब्ररी म्हणतात, आपण त्या लायब्ररीला म्हणतो. तर पुस्तकाच्या मध्ये एंट्री असायची बघा, आधी ते पुस्तक कोणी कोणी घेतलंय त्याच्या सह्या पण असायचे, कधी घेतलं, कधी जमा केलं, कधी घेतलं, कार्ड असायचं, बरोबर आहे का? तर त्या कार्ड मध्ये कशी एंट्री असते, तीच सिस्टम ब्लॉकचेन वापरते थोडक्यात. ह्याच्यामध्ये डिटेलमध्ये वाचत बसू नका, का परत डोकं दुखायला लागेल तुमच्या पुस्तकात जर वाचत बसला तर. तुम्ही ते सरांनी व्यवस्थित दिलंय ते, पण ते काय आपल्या कामाचं नाही, एवढं डिटेलमध्ये नाही. हे लक्षात आणायचं तर आपल्या लायब्ररीतलं पुस्तक लक्षात आणायचं. आपण जे इश्यू करत होतो स्वतःच्या नावावर, ते आधी कोणी इश्यू केलं ते तुम्हाला कळत होतं, त्याच्यावर सगळी एंट्री असायची त्या कार्ड. ह्या सिस्टीम मध्ये पण थोडक्यात तसंच असते. दॅट्स इट. अजून काय त्यामध्ये डिटेलमध्ये जायची गरज नाही तुम्हाला. समजलं? ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवर प्रश्न आला तर तुम्ही तुमच्या लॉजिकनं सोडू शकता. आता तर ह्यानं काय सांगितलं की एवढं मोठं सरकार आहे, आपल्या कंपन्या आहेत, स्वतःच्या सरकारच्या कंपन्या आहेत ना, NIC, बरोबर आहे का, SSC.nic.in. तर NIC आहे ना, ते नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर आहे. तर तुमच्या एवढ्या कंपन्या आहेत स्वतःच्या, तर तुम्ही जी ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी अजून डेव्हलप करा आणि RBI स्वतःच चलन काढलं पाहिजे. आता तो अहवाल सादर केल्यानंतर 2019ला तो अहवाल सादर केला आणि आपण बजेटमध्ये सांगितलं सुद्धा की आपण क्रिप्टो करन्सीच्या मध्ये निर्माण पण करू. आणि क्रिप्टो करन्सी मधलं जे ट्रान्झॅक्शन होणार आहे, मी मागे सांगितलं तुम्हाला, क्रिप्टो करन्सीला सरकार का अनुकूल नाहीये, कारण सरकारला काहीच मिळत नाही त्यात. सरकारला काय तर मिळालं पाहिजे ना. आता एक रस्ते बिस्ते बांधताना एवढं जास्त, जेवढं कॉन्ट्रॅक्ट जास्त असतील तेवढं पैसे जास्त फिरतो, आणि त्याला मग फिल्टर पण लावलेलं असतं. तर ते सरकारला लिगल वे न पाहिजे, कुठलं पण सरकार असू दे, भारत असू दे, अमेरिका असू दे, चीन असू दे, कुठला पण देश असू दे, त्यांना काय पाहिजे, देश चालवण्यासाठी पैसे पाहिजेत. तर त्यासाठी टॅक्स लावताना 30% दराने, हे दर लक्षात ठेवा. आता समजा त्यांनी एक मर्यादा ठेवतील परत, की तुम्ही जर 1 कोटीच्या वरचे जर ट्रान्झॅक्शन केले तर त्याच्यावर 1 लाख रुपये TDS सुद्धा लागेल. आता 30% म्हणजे काय, तर 1 रुपयापासून 30% सुरू होणार. जसं KBC मध्ये त्यांनी जर 1 कोटी दाखवत असतील तर ऍक्च्युअल 70 लाखच मिळतात. पहिल्या रुपयापासून तो कर सुरू होतो. लॉटरी, गॅम्बलिंग या सगळ्यावर 30%. फक्त त्या मटक्यावर वगैरे नाही, कारण ते झाडातच नाही. मटक्यावर कुठलाही कर द्यावा लागत नाही, त्यामुळे गावात सगळ्यात जास्त चालतो, कारण तो जाळ्यात नाही.
बाकीचे जे लॉटरी आहेत आता त्यामध्ये त्रिपुरा मिझोराम हे राज्य पुढे आहेत. आणि महाराष्ट्राचे सुद्धा आहे. महाराष्ट्र विकली विकली म्हणजे विकली असे नाही, विकली म्हणजे आठवड्याची असते ते. महाराष्ट्राची जी लॉटरी आहे मंत्रालयात गेला असला तर तिथं पण विकायला काउंटर ठेवलेलं असतं. मग तुम्हाला तिथं पाणी बिणी काय मिळणार नाही मंत्रालयात, पण लॉटरीचं तिकीट मिळेल कारण महाराष्ट्र सरकारच आहे ते. तर ते लॉटरी जे आहे त्याच्यावर 30% कर सरकार आकारतं आणि सरकारला त्यापासून फायदा होतो. तुम्ही जर वेस्ट बेंगॉल कलकत्तामध्ये गेला किंवा इकडं केरळमध्ये मिझोराममध्ये वगैरे गेला ना, तिथे 1-1 रुपयाची असते लॉटरी. असे गट्टे असतात प्रत्येक ठिकाणी. आणि तिथं आपल्याकडे जेवढं टपऱ्या दिसतात ना किंवा पुण्यात पोहेवाले चहावाले दिसतात तेवढे तिथे लॉटरीवाले असतात. 1-1 रुपयाचे असते ते. आणि 1 रुपयात 1 करोडचं प्राइस. म्हणजे तिकीट तेवढे काढलेले असतात ना. 1 करोड प्राइस ते 5 करोड तिकीट छापले असतील त्यांनी, तेव्हा ते 1 करोड देणार आहे. आणि तिथं प्रत्येक जण 5 रुपये 10 रुपये त्याला परवडेल असे तिकीट घेत असतो. प्रत्येकाकडे असा मोठा गट्टा असतो. ते सोडत असल्यानंतर प्रत्येक जण ते चेक करतात. सरकार त्याला प्रोत्साहन का देतं? कारण त्यांना टॅक्स भेटतो म्हणून. दारू बिरू सरकारनं बंद केली असते ना. पण लॉटरी घातक आहे, पण ती मटक्या एवढी घातक नाही. कारण ते सिस्टीम मध्ये आहे काय तर त्याच्यावर सरकार पाहिजे तेव्हा कंट्रोल आणू शकतं. तसं दारूचं पण आहे. देशी विदेशी दोन्ही पण असेल. आज ड्राय डे, तर त्याच्यामध्ये सरकार आहे ना एक्साइज ड्युटी घेते. तंबाखूवर सरकार एक्साइज ड्युटी घेते, त्यामुळे ते चालू आहे. नाहीतर ते बंद करणं काय अवघड नाही. मात्र ही देशी दारू वगैरे जे असेल, आता देशी मध्ये त्याला सुद्धा सरकारला टॅक्स मिळतोय. बंदी कशाला आहे? तर जे अवैध मार्गाने तयार होते, अवैध मार्ग म्हणजे ते हातभट्टीचे दारू म्हणतो आपण बोली भाषेत, तर त्याच्यावर सरकारला काय मिळत नाही, सरकारला कुठलाच टॅक्स मिळत नाही. त्यामुळे ते सिस्टीमच्या बाहेरचे आहे. आणि त्याच्यामध्ये सरकारचं कंट्रोल नाही. म्हणजे दोन गोष्टी असतात, एक तर सिस्टीमच्या बाहेरचे असल्यावर सरकार बंदी आणतं, आणि दुसरं काय तर त्याच्यामध्ये वीज बाधा किंवा अनुचित गोष्टी होऊ शकतात, त्याच्यावर पण बंदी आणू शकतात, कारण सरकारचं त्याच्यावर कंट्रोलच नाही ना. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या किती तयार होतात त्या बॅच नंबर सरकारला माहित असतात. एखादी फॅक्टरी असेल, आता फॅक्टरीमध्ये एक्साइज ड्युटीचा ऑफिसर असतो. आणि सब इन्स्पेक्टरची तिथं पोस्टिंग असते. आता छोटं एखादा मोठा रिसॉर्ट आहे आणि ते स्वतःची ब्रिव्हरीज आहे. आता ब्रिव्हरीज म्हणजे जिथं बिअर तयार होते, तर तिथं ते एक पोस्टिंग केलेली असते एक सब इन्स्पेक्टरची. तिथंच असतो तो कायम. त्याला लिहायचं असतं की ही बिअर जी तयार होते ती 8% आणि 4% इंटेन्सिटी जिथे असेल तेवढीच असते. आता ते 8% जर त्याने 12% 14% जर केली, तर ते समोरचा घेणारा काय करेल, एकच बॉटल घेईल आणि त्यामध्ये सरकारचा ड्युटी बुडेल. त्यानं 2 बॉटल घेतल्या पाहिजे, तेवढीच त्याला नष्ट झाली पाहिजे आणि सरकारला पण ड्युटी भेटली पाहिजे. हा त्याच्या मागचा उद्देश आहे. म्हणजे सरकार काय करतोय, कायदेशीर त्याच्यावर लगाम घालतोय 2-3 गोष्टीमुळे. एक तर सरकारचं कंट्रोल पाहिजे त्यासाठी एक घालतोय, आणि दुसरं काय तर उत्पन्न, म्हणजे त्याला इन्कम. कंट्रोल आणि इन्कम या दोन गोष्टी भोवती सरकारच्या सगळ्या कृती फिरत असतात. त्यामुळे कुठला प्रश्न आला तर या दोन गोष्टीवर पडताळून बघायचं सरकार काय करेल. भारतीय नाण्यासाठी सध्या भारतीय नाणा कायदा, आता इंडियन कॉइनेज ऍक्ट आहे ना 2011 आहे, ह्याच्या आधीचं जुना कायदे जे आहेत ते खाली दिलेलं आहे. मी 5-6 कायदे एकत्रित झाले, पण त्यातला जो 6चा कायदा आहे 1906चा तो महत्वाचा आहे. ते आपण डिटेलमध्ये परत बघूया. आता जरी भारतीय नाणे कायदा 2011 असेल तरी विधिग्राह्यतेसाठी 1835चा सुरुवातीचा पहिला कायदा झाला होता, इंडियन कॉइनेज ऍक्ट 1835. हा कोणी केला असेल, कंपनीने केला असेल. त्यावेळेस तर काय ब्रिटिश गव्हर्नमेंट किंवा त्यांचं जे क्राऊन यांचं राज्य आपल्याकडे नव्हतंच. 1835 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने इंडियन कॉइनेज ऍक्ट हा संमत केला आणि कंपनीने स्वतःच्या नाण्यांना कायदेशीर अधिष्ठान प्राप्त करून दिले. आता त्या नाण्याची किंमत खालील प्रमाणे होती. आता त्यावेळेस कसं होतं, 16 आण्यामध्ये ते हा आता आधी म्हणायचं ना 16 आणे खरं आहे. 16 आणे खरं म्हणजे काय 100% खरं आहे. नंतरचे लोक काय म्हणाले, तुझं 100% बरोबर आहे. बरोबर आहे का? बंद रुपया, 16 आणे हे शब्द जुने आहेत, अजून पण गावाकडे वापरले जातात. तर ते पै पण असायचं बघा, माझ्यावर तुझं एक पैशाचं किंवा एक पैसे कर्ज ना असं म्हातारी माणसं म्हणतात. पै त्यांच्या काळात होते, आपल्याला ते बघायला भेटले नाही. पैसे पुढच्या पिढीला सुद्धा बघायला मिळणार नाहीत. पैसे पण आता संपलेले आहेत, आता रुपयामध्ये सगळं झालेलं आहे. तर त्याच्यानंतर ब्रिटिश शासनाने मेटल टोकन्स ऍक्ट हा संमत केला होता. मेटल टोकन्स ऍक्ट कशासाठी असेल तर ते मोहम्मद तुगलकची गोष्ट आठवत असेल तुम्हाला, म्हणजे जास्त वेळ लागत नाही ना, फास्ट घ्यायचं असेल तरी सांगा तुम्ही. मोहम्मद तुगलकनं काय केलं होतं, त्याला येडा मोहम्मद असं का म्हटलं जायचं, कारण त्याच्या ज्या कल्पना होत्या त्या
आपल्या पंतप्रधानाच्या पुढच्या होत्या. त्यांनी तर आता नाणे वगैरे बंद केले होते, मोठ्या नोटा बंद केल्या होत्या. पण त्यांनी त्या काळात प्रातिनिधिक चलन आणलं होतं. म्हणजे हा, त्या करन्सी मध्ये दोन टाईप असतात. तर चांगला पैसा म्हणजे काय, तर ज्याची किंमत म्हणजे त्याच्यावर समजा एक चांदीचा नाणं आहे. हा, या चांदीच्या नाण्याची किंमत 100 रुपये आणि याच्या धातूची किंमत पण 100 रुपये. हा काय झाला, चांगला पैसा झाला. किंवा समजा ह्याची किंमत अजून कमी असेल तर लोक काय करतील, हे चांदीचं नाणं डायरेक्ट विकून त्यापासून काहीतरी काय करतील, हे कशाला चलनात वापरतील. किंवा 5 रुपयाचा जुना डॉलर होता, त्या 5 रुपयाच्या एका डॉलर पासून 10 ब्लेड बनवत होत्या. आणि त्या ब्लेड विकून त्यांना समजा 20 रुपये विकत असतील, 10 रुपये मिळत असतील, तर हे नेपाळला जाते आणि तिथनं काय करतील, ते ब्लेड बनवतील ना आपल्याकडे सुपरमॅक्स, जिलेट या कंपनीने विकतील. आणि ते पैशाचं काय होईल मग, हे पैसे चलनात बाहेर पडतील. पुढे आहे ना ते नियम, वाईट पैसा चांगल्या पैशाला बाहेर सारतो. तसंच मेटल टोकन्स ऍक्ट कशासाठी आलता, तर कुणी स्वतःचे पैसे तयार करू नये. कारण तुगलकच्या काळात काय झालं, त्याने काय सांगितलं की आजपासून चांदीचे नाणे बंद, मी तुम्हाला एक तांब्याचं नाणं देणार आणि त्या तांब्याच्या नाण्याला चांदीच्या नाण्या एवढी किंमत असणार. मग त्या काळात काही सरकार पण एवढं प्रगत नव्हतं शिक्के बिक्के मारायला. आता पण फर्जी सारखे बघितले असतील ना, फर्जी तुम्ही, ते कसं डुप्लिकेट नोट बनवते. आणि आता त्याच्यावर पण असतं ना जेरॉक्स वगैरे, ते मनोरंजन बँक असलं काय काय. तर त्यावेळेस हे प्रगत नव्हतं तंत्रज्ञान, त्यामुळे लोकांनी काय केलं, आपल्या घरातच नाणे बनवायला सुरुवात केली. आणि एवढे नाणे तयार झाले की त्याला पण वेळ लागले. ते म्हणलं एवढे नाणे, मग परत म्हणला की लोक त्याच्यावर टीका करायला ना. मग त्यानं काय केलं की ठीक आहे, त्यावेळेस सारखे मोदी सारखी सिस्टम काढली तुम्ही त्यांनी, पण आता काळा पैसा निघाला नाही. तसं त्यावेळेस झालं, त्याच्या पण अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. त्याचं जे महाल होतं ना त्याच्यापेक्षा उंच ढीग तयार झाला. म्हणजे ज्याने काढले असतील एवढं एक खोली भरून नाणे, आणि त्याला जमा झाले त्याच्या महालापेक्षा मोठे. कारण लोकांनी डुप्लिकेटच तयार केले होते आणि त्या ठिकाणी चांदी भेटत होती. त्यामुळे सगळ्यांनी काय केलं, ते जुने नाणे आणि ज्यांच्याकडे नसतील त्यांनी तयार करून घेतले, ते परत एक्सचेंज करून चांदीचे नाणे घेतले. तर मेटल टोकन्स ऍक्ट त्यासाठीच होता, लोकांनी घरी तयार करू नये. हे मागच्या उदाहरणावर शिकले होते आणि इंग्रज जास्त प्रगत होते अजून. आणि त्यांच्या वेळेस ते हे जे प्रकरण आहे, नंदकुमार प्रकरण, फाशीची शिक्षा, तर फॉर्जरीला मोठी फाशीची शिक्षा दिली जात नव्हती, मात्र शिक्षा मोठ्या होत्या. आपल्याकडे एवढं काय नव्हतं, तुगलक सारखे परत नव्हते. परतच्या काळात इंग्रजांनी एकदम शिक्षा कडक केल्या. जर फॉर्जरी व फसवेगिरी केली तर मग शिक्षा मोठ्या होत्या. त्यामुळं हे मेटल टोकन ऍक्ट मध्ये सुद्धा त्या गोष्टी इन्क्लूड केल्या त्यांनी. 1906 आणि 1835च्या कायद्याऐवजी नवीन जो कायदा आहे तो 2011 ला आलेला आहे. जुना जो 1906चा कायदा आहे, त्या कायद्यानुसार जे नाणी पाडण्याचे टंकसाळे होते त्यांना वैधानिक दर्जा दिला. टांगसाळ म्हणजे काय, तर मिंटिंग, जिथं नाणे पाडले जातात, मिंट त्याला असं म्हटलं जातं. आता ते मुंबई टाकसाळ एक 1829 ची आहे, कोलकाता 1757 आणि हैदराबाद सॉरी इथं 1857 असेल ना, करेक्शन करून घ्या. 1757चा काही संबंधच नाही तिथं. त्यावेळेस कोण होता, सिराजुद्दौला. त्यामुळे ती असल्या काही भानगडीत पडणार नाही, वैधानिक दर्जा द्यायची. आणि 1803 मध्ये हैदराबादला सुद्धा दर्जा देण्यात आला. त्यानंतर ब्रॉन्झ कॉइन लिगल टेंडर ऍक्ट हा संमत करण्यात आला, कारण ब्रॉन्झचे नाणे होते. हे काय लक्षात ठेवायची गरज नाही, हे मी तुम्हाला ग्रेशमचं तत्व सांगितलं आत्ताच. हे जे हा, ही इयर नका पाठ करू एवढं. हा, फक्त एवढं लक्षात ठेवा की सगळ्यात जुनी कोणते, मुंबईचे, त्यानंतर कलकत्ता आहे, त्यानंतर हैदराबाद. ते आहे पुढे येते 4 ठिकाणी परत भारत सरकारने स्थापन केलेले. हे आधीचे ते इंग्रजांचे. आता बघा, इकडच्या साईडचा चांगला पैसा आणि वाईट पैसा. आता हा जो पैसा आहे तो समजा, समजा आपण सोन्याचा आहे तात्पुरता समजा. आता ह्याची किंमत जी आहे ना, ती समजा 1000 रुपये, पण ह्याच्यातलं जे धातू लागलेला आहे ते धातू समजा 2000 रुपयाचा असेल, तर हा चांगला पैसा आहे. लोक काय करतील, हा पैसा स्वतःच्या जवळ ठेवतील. म्हणजे हा मार्केट मधनं बाजूला गेला, मार्केट मधला जो फ्लो आहे इकॉनॉमी मधनं बाजूला गेला ना, लोक काय करतील, हे वितळवतील आणि अंगठी तयार करतील. ते गळ्यातलं ते म्हशीची साखळी असते ना, म्हशीच्या साखळी सारखं मोठी साखळी तयार करायची. ते तांब्याचं जे नाणं भेटायचं सरकारनं ते पण परत आता
वरच्या साईडला कडी ठेवली ना, आपल्याला स्टील ठेवलाय, कारण आपल्याकडचे जे तयार करणारे वितळवणार त्यांना अवघड झालं पाहिजे. 4-5 धातू मिक्स करायचे, ते वेगळं करण्याचं अवघड झालं पाहिजे त्यांना. त्यामुळं असे नाणे जे होते ते चांगले आहेत, कारण ह्याची जी किंमत आहे ती किंमत जास्त आहे. आणि हे जे स्टीलचे आहेत, आता हे 100 5 सेंट लिहिलंय, समजा आपण हे 100 रुपयाचं आहे. हे जे जे मूल्य आहे, फेस व्हॅल्यू किती आहे, 100 आहे. पण हे जे आपण तयार करण्यासाठी खर्च लागला तो 5 रुपये आला. हे वितळवणार आहे कोण? ते काही येणार नाही, 100 रुपयाचं साठी 5 रुपयाचं नाणं वितळवायला. मग हे वाईट पैसा आहे, कारण ह्याची जी फेस व्हॅल्यू आहे ते फेस व्हॅल्यू पेक्षा जे इंट्रेन्सिक व्हॅल्यू आहे, त्याची जे तयार करण्यासाठी लागलेला खर्च आहे तो काय कमी आहे. बरोबर आहे का? 2,000ची कागदाची नोट ती छापायला 20 रुपये 50 रुपये खर्च होत असेल, तरी पण त्याची फेस व्हॅल्यू 2,000 आहे. त्याची इंट्रेन्सिक व्हॅल्यू कमी आहे. बरोबर आहे का? आणि ते तयार करायला 50 रुपये गेले, आणि ते एकदा तयार झाली तर परत ते मोडून तयार करता येत नाही, तसं सोन्याचं नाही. त्यामुळं हे वाईट पैसा चांगल्या पैशाला बाजूला सारतो. आता 1947 पर्यंत भारतात 1 रुपयाच्या चांदीचं नाणं होतं. आता फक्त आपण 2 ऑक्टोबरला घोषणा देतो. हा, तर ते 1947च्या आधीपर्यंत होतं, हे लक्षात ठेवा. चांदीचा रुपया होता आपल्याकडे. ब्रिटिशांनी 1947 मध्ये निकेल धातूचे पहिल्यांदा आणलं, निकेल सगळ्यात आणलं. आपण त्याला स्टील म्हणायचो. तर 1940 पर्यंत 1 रुपयाचं नाणं चांदीचं असायचं. आता हे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं आहे. 1947 पर्यंत चलनात पण होतं. आता 1906चा जो मेटल कॉइनेज ऍक्ट आहे, इंडियन कॉइनेज ऍक्ट, त्यानुसार 180 ग्रेन वजन. आता त्यावेळेस पाऊंड सिस्टीम होत्या. आता सध्या आपण कुठली सिस्टीम वापरतोय? MKS SI सिस्टीम वापरतोय. आधी पाऊंड सिस्टीम होती, त्यामुळे त्यांनी हे केलं होतं की 180 ग्रेन वजनाचे आणि 916 तर चांगला पैसा वाईट पैशाला बाजूला सारतो. त्यामुळे काय झालं की जे चांदीचे नाणे होते लोकांनी लपवायला सुरुवात केली. परत त्या चांदीपासून ताट तयार कर, वाटे तयार कर, चमचा तयार कर, किंवा बाकीच्या गोष्टी पैंजण बिंजण तयार कर, अशा गोष्टी त्या काळात पण चालू झाल्या. त्यामुळं ती नाणी बाजूला सरकली आणि त्या ठिकाणी निकेलचे नाणे आले. आज तुम्हाला ते रुपया चांदीचा कमी दिसतोय. ज्यांना आवड आहे पैसे साठवून ठेवायचे त्यांच्याकडे ते दिसतंय, मात्र हे बाजूला पडलं. आता जुन्या नोटा बघा तुम्ही, एखाद्या दिवशी 1 रुपयाची जुनी नोट बघितली असेल, त्याच्यामध्ये काही काही ठिकाणी इंग्लंडच्या राणीचं सुद्धा चित्र होतं, राजाचं चित्र होतं. अशा टोपी घातलेला, आठवते का? अशा अशी टोपी घातलेला असा असा जर राजा तो. आता माझी ड्रॉइंग एवढी चांगली नाही, बघितली असेल नोट तुम्ही. तर ते राजाची प्रतिकृती होती ना, त्या ठिकाणी आता टाकायचं काय? तर आपण सगळ्यात आधी ती आपली जी राजमुद्रा आहे ती टाकली. गांधी नव्हतं तोपर्यंत, 1997 नंतर गांधीचा फोटो आला. आधी काय टाकायचं? मग आपण राजमुद्रा टाकली होती. आता सगळ्यात महत्वाचं पॉईंट, 1957 आपण डेसिमल सिस्टीम आणली. सगळ्यात महत्वाचं पॉईंट काय? 57 पासून आपण दशमान पद्धत सुरू केली. ह्याच्या आधी आपण काय करत होतो? 1 रुपया 64 पैशामध्ये विभागला होता. आता 1 रुपया कशात विभागला? 100 पैशात विभागला. आता ही नवा पैसा ऐकला असेल ना तुम्ही नाव? नया पैसा लिहिलेलं पण असंच बघा त्या ह्याच्यावर, नया पैसा. नया पैसा काय? तर 1957 नंतरचा जो पैसा आहे, 100 पैसे एकत्रित येऊन तो नया पैसा, 100 नया पैसा एकत्रित येऊन काय व्हायचा? 1 रुपया तयार व्हायचा. आणि 1957 ते 1962 हा जो कालखंड आहे, त्यामध्ये जुना पैसा आणि नवा पैसा तो सुद्धा चालायचा. नवा पैशाची किंमत कमी होती, कारण नवा पैशांना 1 रुपया तयार होण्यासाठी 100 नवे पैसे एकत्रित करायला लागायचे. आधीच्या सिस्टीम नुसार काय होते? 64 जुने पैसे. ते समजलं ना? आता 8 आणे कशाला म्हणत होतो आपण? 50 पैशाला. दशमान पद्धतीनुसार कसं होतं आधी? 16 आण्याचा 1 रुपया तयार व्हायचा. बरोबर आहे? मग 8 आण्याचं किती असायचं? 50 पैसे. बरोबर आहे का? तुम्ही लहानपणी वापरला 4 आणे म्हणजे 25 पैसे. पण आधी जे होते ते 8 आणे किती पैशाचे होते? 32 पैशाचे होते. आता नव्यानुसार काय झाले? 50 पैशाचे झाले. आता हे 32 पैसे का 50 पैसे, लोकांना एवढं कन्फ्युजन व्हायला. किंवा 62 नंतर काय केलं? जुने पैसे बंद केले, फक्त नवे पैसे चालू ठेवले. आणि नवे मानायची काही गरजच नाही ना. आता हे 2 शिवसेना झालेत, उद्या ते एक झाल्यावर एक उबाटा गट आणि दुसरं शिंदे गट, असं मानायची काही गरज राहणार नाही, जे झाले तरी एकत्रित. आता हे दोघं वेगवेगळे म्हणतो आपण, तसंच हे कन्फ्युजन वाढलेलं आहे. राष्ट्रवादीत पण तसंच झालंय, कोणतं गट ओरिजिनल. आता हे पैशाचं पण तसंच झालं.
कोणते पैसे ओरिजिनल हे ते कळच नाही गेलं त्यावेळेस. मग त्यामुळे काय केलं 1962 नंतर या गोष्टी बंद केल्या आणि फक्त नवा पैसा ठेवला. सिस्टीम आता कशी आपली डेसिमल सिस्टीम आहे. आता 2011 पर्यंत जे 5 कायदे होते, आता हे 5 कायद्यामध्ये लक्षात कुठला ठेवायचं तुम्हाला? 1906चा कॉइनेज ऍक्ट आणि डायरेक्ट 2011चा कॉइनेज ऍक्ट. सध्याचं जे सगळं चालू आहे ते कशानुसार चालू आहे? 2011च्या इंडियन कॉइनेज ऍक्ट नुसार आहे. हे बाकीचे कायदे फक्त वाचून घ्या, बाकी लक्षात ठेवायची गरज नाही. 2008 नंतर 10 रुपयाचं नाणं चलनात आलं होतं आणि गावाकडे घेतलं जात नव्हतं. अजून पण बऱ्याच ठिकाणी भांडण होतं या 10 रुपयाच्या नाण्यासाठी. 10 रुपयाचं नाणं बरेच जण स्वतःच्या नियमानुसारच चालवत नाहीत. पुण्यात वगैरे चालतं ते नशीब आहे, कारण ते 500 रुपयाच्या नोटबंदीवर पण सांगितलं जायचं की पुणेकर अजून हेल्मेट वापरत नाहीत. नशीब त्यांनी नोटबंदी स्वीकारली, नाहीतर 500 आणि 1000 नोटा फक्त पुण्यात चालल्या असतात. तसं या 10 रुपयाच्या नाण्याच होतं सुरुवातीला. पुण्यात पण चालत नव्हते ते सुरुवातीच्या काळात. आता चालतायत, पण 10 रुपयाच्या ह्याला ऍक्सेप्टन्स नव्हतं. 10 रुपये नाणं कोण घेतच नव्हतं. त्याच्यानंतर काय झालं मग? सरकारला आणि आरबीआयला नोटिफिकेशन काढावे लागले आणि हे नाणे वैध आहेत ते घ्या म्हणून. आता हे जे चिन्ह दिसते आरचं, ते डी उदय कुमार त्यांनी काढलेलं आहे आणि ते आपण ऍक्सेप्ट केलंय 2010 मध्ये. आणि 2011 नंतर सगळे जे नाणे आहेत त्याच्यामध्ये आरचं चिन्ह आलंय. डॉलरचं कसं चिन्ह होतं ना, तसंच आपण देवनागरी रुपयेमध्ये आणि डॉलर सारखं काय तिथं 2 रेषा ओढायच्या, त्यामुळे त्यांनी ते 2 रेषा ओढलेले. ते आपल्याला जरी सिंपल वाटत असेल तर ते डिझाईन मध्ये ज्यांना कळते त्यांना त्या गोष्टी कळतील. आणि यासाठी मग सरकार स्पर्धा घेते. ते आपल्याला स्वच्छ भारत चालू करायचं, घ्यायचं स्पर्धा, डिझाईन मागवायची, जे चांगले वाटेल त्याला बक्षीस द्यायचं आणि ते लोगो स्वीकारायचा. तसंच कॉम्पिटिशन मध्ये हे स्वीकारलं होतं. भारतीय काय नाणे कायदा 2011 हे तुम्हाला लक्षात ठेवा म्हणलंय. आता तुम्ही गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा नावाचा पिक्चर बघितला असेल, त्याच्यामध्येच आहे ना ते चिल्लर घेऊन येते. तर तशा गोष्टी आता होत नाहीत, होऊ शकत नाही. आपल्या विचकुलाने गेलं होतं मध्ये, पण हा का? हा, शेवटच्या दिवशी. मग हे फॉर्म भरताना वगैरे आहे ना, आता नियम काय, जर त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं ना 1 रुपया आणि त्यापेक्षा मोठ्या नाण्याने फक्त 1000 रुपयापर्यंतच व्यवहार करता येऊ शकतो, त्याच्या पुढचे नाहीत. आणि 50 पैसे जर नाणे आणले तर 10 रुपयापर्यंत देणे देता येऊ शकतात. मग त्यांनी सिस्टीम तयार करून ठेवलेली आहे. नाहीतर उद्या काय करतील, चिल्लरचा पोत घेऊन जातील. पोस्टाच्या समोर पण तसं करता येऊ शकतं. ते मोजायलाच तेवढा टाइम लागेल ना. अजूनपर्यंत चिल्लर मोजायची मशीन नाही, नोटा मोजायची मशीन आहे. तुम्ही किती पण नोटा घेऊन जावा, ते नोटा मोजायच्या मशीन टाकून 2-3 वेळा मोजून घेतील, फास्ट होईल. चिल्लर फक्त हाताने मोजावं लागेल ना, त्यानंतर ते सॉर्टिंग करून ठेवावं लागेल आणि मग परत ते टोटल करावं लागेल. त्यामुळे हे लक्षात ठेवा, 50 पैशाच्या नाण्याने कमाल 10 रुपये. आता 50 पैशाचं नाणं आपण स्वीकारतच नाही. आणि 1 रुपया त्यापेक्षा मोठे जे नाणे त्यातनं फक्त 1000 रुपयाचा व्यवहार करता येऊ शकतो, हे लक्षात असू द्या. कलम 4 नुसार अजून एक गोष्ट की भारत सरकार जास्तीत जास्त 1000 रुपयाचं नाणं बनवू शकते. किती रुपयाचं नाणं बनवू शकते? आणि व्यवहार पण नाण्याने मॅक्झिमम किती करता येऊ शकते? 1000च. उद्या 1000 रुपयाचं नाणं बनवलं, तुम्हाला 10,000 रुपये द्यायचे असतील तर तुम्ही 10 नाणे देऊ शकत नाही. मॅक्झिमम किती व्यवहार करता येऊ शकते? 1000 पर्यंतच. पण हे फक्त काय त्याच्या गोष्टी आहेत, तसं आपण करतोय बऱ्याच ठिकाणी. आता हे जे मार्क आहेत ना, हे लक्षात ठेवा. ह्याच्यावर अजून प्रश्न आलेला नाही, पण कदाचित पुढे प्रश्न येऊ शकते. आता बघा, हे करन्सी प्रिंटिंग मध्ये आहे ना, सगळ्यात आधी कोलकाता हे इंग्रजांचं गड होतं. कारण सुरुवातीला इंग्रज राज्याची स्थापना किंवा कंपनीची स्थापना कोलकात्यातून झाली होती, त्यामुळे तिथं कोणतंच चिन्ह नाही. आता हे डायमंड शेप आहे ना, हे तुमच्या लॉजिक साठी फक्त लक्षात ठेवा. डायमंड सुरत आणि मुंबई जवेरी बाजार फेमस आहेत, त्यामुळे इथे डायमंड शेप आहे, लक्षात असू द्या. हा, हैदराबाद मध्ये आधी राज्य कोणाच होतं? निजामाच होतं. त्यावेळेस हे तयार झालं. त्याच्या झेंड्यावर स्टार वगैरे होतं, त्यामुळे हैदराबादला स्टार लक्षात ठेवा. आणि नोएडाला राहिलेलं गोल कॅपिटल च्या जवळ आहे, ते तिथं डॉट आहे. हे चिन्ह अजून विचारलं नाही, पण विचारलं जाऊ शकते. डायमंड मुंबई लक्षात राहिलं, स्टार हैदराबाद लक्षात राहिलं आणि राऊंड आहे ते नोएडामध्ये. आता हे मिनिटं झाल्या, हे कधी आहेत? आता भारत सरकारच्या ह्याच्यातले. मागचे विसरून जायचे आता, जे इंग्रजांनी स्थापन केले होते, कारण त्याच्या आधी बरेच कन्फ्युजन आहे. कारण त्या सुरुवातीला बँकेना सुद्धा अधिकार दिले होते स्वतःच्या नोटा छापायचे.
त्यामुळे ते विसरून जावा, फक्त हे लक्षात ठेवा. आता जे स्टॅम्प पेपर वगैरे जे आहेत ते सुद्धा इथं करन्सी प्रिंटिंग प्रेसमध्ये छापले जातात. आता हे चार जे टांगसाळे आहेत वरच्या, त्याच्या मालकीसाठी एक कंपनी स्थापन केली, सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, SPMCIL. 2006 मध्ये भारत सरकारनं स्थापन केलेली. आता चलनी नोटाचा जर विचार केला तर रिझर्व्ह बँक ऍक्ट जरी अस्तित्वात असला तरी भारतीय चलनी नोटाचा पहिला कायदा 1861 मध्ये झालेला आहे. आपण नाण्याचा बघितला, नाण्याचा पहिल्यांदा 1835 ला कायदा झाला होता ना, इंडियन कॉइनेज ऍक्ट. पहिला कायदा कोणी केलाय? कंपनीनं. 1835 ला. मात्र नोटाच्या बाबतीत कधी केलाय पहिला कायदा? 1861 ला. फक्त पहिलाच कायदा लक्षात असू द्या. 1840 मध्ये बँक ऑफ बॉम्बे आणि 1843 मध्ये बँक ऑफ मद्रास या बँका स्थापन झाल्या आणि त्या बँकांना स्वतःच्या नोटा स्थापायला सुरुवात केल्या. म्हणजे सुरुवात अशी झालेली आहे त्याची. हळूहळू त्यामध्ये उत्क्रांती किंवा इव्होल्युशन होत गेलं. सुरुवातीला बँकेच्या स्वतःच्या नोटा असायच्या आणि परत हर्षद मेहता सारखे लई लोक तयार होतील, त्यांनी तर हुंडीचे डुप्लिकेट तयार केले. त्यामुळं नशीब त्या बँकांना नोटा देण्याचं जे टेंडर आहे परत चालू ठेवलं नाही. नाहीतर आता कॉन्ट्रॅक्ट वरती जसे निघाले तसं त्यांनी पण कॉन्ट्रॅक्ट दिला असतं दुसऱ्या कोणाला तर नोटा तयार करायच्या. फर्जी सारखी बरीच लोक त्यामध्ये तयार झाले असते. तेलगीने जर ते स्टॅम्प छापले होते त्याच्यावर पण वेब सिरीज आले. जर वेळ मिळाला तर असे वेब सिरीज बघा, आपल्यासाठी थोड्या जवळपास आहेत. तिथं डायरेक्टरने केलेल्या चुका पण तुमच्या लक्षात येतील. आपल्याला त्यातल्या जास्त गोष्टी माहित असतात ना. नाहीतर आपल्याकडे सिंगम डायरेक्ट तो ट्रेनिंगला जाऊन येतो डायरेक्ट PIचा ड्रेस घालतो. PI असं पोस्ट डायरेक्ट नसते आणि दुसऱ्या भागामध्ये तो डायरेक्ट डीजीच होऊन जातो. PSI डीजी डायरेक्ट. 1858 नंतर राणीच्या नावाने राज्यकारभार सुरू झाला आणि 1862 मध्ये सुधारित कॉइनेज ऍक्ट संमत झाला. कारण आधीच जे होतं ते कंपनीच्या नावानं सगळं तयार व्हायचं. आता क्राऊनच्या नावानं नोटा आणि सगळ्या गोष्टी छापायला सुरुवात झाली. म्हणजे आपली जी नोटाची जबाबदारी आहे ती क्राऊनने घेतली होती. हे लक्षात ठेवायची काही गरज नाही. आता 1861 कागदी चलन कायदा महत्वाचा काय, तर त्यानंतर ज्या बँक आहेत त्यांना त्यांच्या नोटा छापायला बंदी घातली. आता फक्त एकच राजा असणार, इंग्लंडचा राजा किंवा राणी. आता सगळ्या बँकांनी ह्या गोष्टी करायच्या नाहीत, फक्त आम्ही एकटे करणार. आता ज्यावेळेस 1934 चा कायदा होता, 1935 ला रिझर्व्ह बँक स्थापन झाली, त्यावेळेस हे सगळे अधिकार आहेत ते क्राऊननेच कोणाला दिले? RBI ला दिले. कारण आपली पहिली सेंट्रल बँक स्थापन झाली. मात्र नाण्याचा अधिकार त्यावेळेस पण सरकारनं स्वतःकडे ठेवला आणि आज पण नाणे छापायचा अधिकार कोणाकडे? सरकारकडे. 1 रुपयापर्यंत जे नोट आहे त्याच्यावर वित्त सचिवाची सही असते. फायनान्स मिनिस्ट्रीचा जो सेक्रेटरी त्याची सही असते. 1861 चा कायदा बाद झाला त्यानंतर RBI आल्यानंतर, आणि RBI न 1938 पासून स्वतःच्या नोटा चलनात आणल्या. ही एक तारीख लक्षात ठेवा. RBIच्या नोटा कधीपासून आल्यात? 1938 पासून. त्यामुळे RBIचा जो पहिला गव्हर्नर आहे त्याच्या काळात नोटच आल्या नाही, त्यामुळे त्याची सही नाही. ते आपण RBI मध्ये बघणार आहोत. 1938 ला सगळ्यात पहिली जी RBIची नोट आहे ती चलनात आणली. आता बाकी काय लक्षात ठेवायचं ना, ही फोटो आहे, राजाचा फोटो असायचा. त्या ठिकाणी परत आपण ह्याला रिप्लेस करून आपलं राजमुद्रा आणली. आता डिमॉनिटायझेशन फक्त पहिल्यांदाच झालं नाही, ह्याच्या आधी पण 3 टप्प्यात झालं होतं. हे 3 वर्ष लक्षात ठेवा, 1946, 78 आणि त्याच्यानंतर आता विथड्रॉ आणि डिमॉनिटायझेशन. 1946 मध्ये काय झालं होतं, तर हाय डिमॉनिटायझेशनच्या ज्या नोट्स आहेत त्याला डिमॉनिटाईज केलं होतं. तर 500 रुपये, 1000 रुपये आणि 10,000 रुपये हे सुद्धा गरीब माणसं जे आहेत त्याच्यावर याचा फरक पडला नव्हता. कारण त्यावेळेस जमिनीची किंमत 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये होती. 500 रुपये म्हणजे एखाद्या गावातली सगळी जमीन विकत येईल एवढं त्याची क्षमता होती. त्यामुळे 500, 1000, 10,000 जरी डिमॉनिटाईज केले तरी त्याचा ग्रामीण भागावर काय परिणाम पडला नाही. गावात तर माहित पण नसेल असं काहीतरी चालू होतं. हे लक्षात ठेवा. 1946 मध्ये झालं होतं आणि त्यावेळेस गव्हर्नर कोण होते? CD देशमुख. जर परत जर त्या नोटा वापरल्या तर दंड आणि 3 वर्ष जेल होते. आता तसं काय मोदी साहेबांनी केलं नाही, फक्त दंड ठेवला होता. आणि जे आपले नाणे संग्रहाचा ज्यांना छंद आहे त्यांच्यासाठी मग 5 नोटा
किंवा जे काही संशोधक आहेत त्यांना 10-15 नोटा ती संमती घेऊन ठेवायला परवानगी दिलेली. नंतर 1978 ला ज्यावेळेस झालं होतं त्यावेळेस आई जी पटेल होते, नंतर पण पटेल आहेत. आई जी आणि उर्जित हे लक्षात ठेवा. दोन्ही जे पंतप्रधान आणि दोन्ही आरबीआय गव्हर्नर हे गुजराती आहेत. डिमॉनिटायझेशन मध्ये हे लक्षात असू दे. मोरारजी देसाई होते आणि नरेंद्र मोदी होते. दोघं पण माजी मुख्यमंत्री आहेत गुजरातचे. आय जी पटेल आणि उर्जित पटेल हे दोन्ही पण लक्षात असू द्या. हे 8/11 2016 हे साल लक्षात ठेवा. 46, 78 आणि 2016 विचारलं तर. आता यावेळेस काय केलं आपण 500 आणि 1000च्या नोटा बंद केल्या होत्या. पंतप्रधानाच्या आईपासून ते तुमच्या आई वडिलापर्यंत सगळेजण त्यावेळेस लाईन मध्ये लागले होते. सगळ्यांना नोटा चेंज करण्यासाठी स्पेसिफिक टाइम दिला होता. ती अंतिम तारीख आता लक्षात ठेवायची गरज नाही. 31 मार्च 2017 सांगितले. परत तो टाइम लाईन वाढवला होता. जसं आता 2000ला नोटा बदलायला अजून टाइम वाढवला ना. आता ते फायनल कधीपर्यंत होते आपल्याला माहित नाही. आता ऑक्टोबर पर्यंत जरी दिला असेल तरी अजून तो किती वेळा वाढेल हे आपल्याला माहित नाही. मात्र आता 2000चे पण आपण विथड्रॉ केले, डिमॉनिटाईज केले. आता ह्यामध्ये टप्प्यामध्ये बघा हे टाइम लाईन बाजूला दिले. 1946 ला काय केलं, 500, 1000 आणि 10,000 ह्याच्या नोटा डिमॉनिटाईज केल्या होत्या. त्यानंतर 1978 ला काय केलं होतं आपण 1000, 5000 आणि 10,000 हे डिमॉनिटाईज केले होते. त्यानंतर 10,000ची नोट छापलीच नाही, त्यामुळे डिमॉनिटाईज करायचा संबंध आला नाही. 2014 काय केलं, 2005च्या आधी नोटा चलनात काढून घ्यायला आरबीआयने सुरुवात केली होती. 2016ला 500 आणि 1000चं 8/11 हे सगळ्यात महत्वाची घटना आहे. 8/11 2016ला घडली. 2023 मध्ये आता 2000च्या नोटा आपण विड्रॉ करून घेतलेले. असा याचं आतापर्यंत टाइमलाईन आहे. आता जे कागदी चलन असतात ते दोन टाईपचे असतात. एक असतं कन्व्हर्टेबल पेपर करन्सी. कन्व्हर्टेबल म्हणजे काय, तर त्याला सगळं स्ट्रॉंग असतं ते. समजा तुमच्याकडे 1000 रुपये असतील तर ते 1000 रुपयाच्या बदल्यात आपण 1000 रुपयाचं गोल्ड सरकार आपल्या करन्सी चेस्ट मध्ये ठेवत असतात. त्यांच्या खजिन्यात किती रुपये आहेत, 1000 रुपयाचं गोल्ड आहे आणि तुम्हाला 1000 रुपयाची नोट इकडे छापली. इकडे 10,000 रुपये, समजा 1,00,000 रुपयाच्या नोटा छापायचे तर 1,00,000 रुपयाचं सोनं सरकार बाजूला काढून ठेवते. ह्याला आपण कन्व्हर्टेबल म्हणतो. त्याला डायरेक्ट कन्व्हर्ट करता येतं. रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे काय, तर त्याच्यानंतर काय झालं, बरेच देश गरीब होते. आता घाना, नायजेरिया, त्यानंतर तिकडच्या साईडचं जे नायजर, असे जे गरीब गरीब देश आहेत त्यांना हे शक्यच नाही. मग त्यांनी काय केलं, एक नवीन सिस्टीम आणली. ती अमेरिकेनं सुरुवात केली. त्याला रिप्रेझेंटेटिव्ह पेपर करन्सी असं म्हणतात. गोल्ड स्टँडर्डचं नाव अवघड आहे, त्यामुळे काय करायचं ते भारतानं पण सुरुवात केली की काय पर्सेंटेज मध्ये ठेवायचे. समजा आम्ही 40% गोल्ड ठेवतो आणि 60% सरकारचे जे रोखे आहेत, बॉन्ड आहेत ते ठेवतो. आणि त्या तुलनेत आता 1,00,000च्या नोट छापायचे ना, तर 40,000चं सोनं ठेवलं आम्ही आणि 60,000चे आमचेच बॉन्ड आहेत, गव्हर्नमेंटचे बॉन्ड ते ठेवले आणि 1,00,000 रुपये ते छापले. त्याला काय म्हणतो आपण, रिप्रेझेंटेटिव्ह. कन्व्हर्टेबल सगळ्यात स्ट्रॉंग आहे. कन्व्हर्टेबलला काय करतो, 1,00,000च्या नोट असतील तर 1,00,000चे गोल्ड ठेवा बाजूला. रिप्रेझेंटेटिव्हला काय तर पर्सेंट केलेत आपण. 40% गोल्ड ठेवले आणि 60% बॉन्ड ठेवलेत आणि 40,000चे गोल्ड आणि 60,000चे बॉन्ड आणि इकडे 1,00,000च्या नोटा छापलेले आहेत. आता सगळ्यात खतरनाक आलं फिड्युशरी पेपर करन्सी. आता गरिबांचं कल्याण करणं, गरीब देशांचं, आणि त्यांना पण नोटा छापायला सुरुवात केली. मग एवढे नोटा छापले की व्हेनेझुएला सारखे जे देश आहेत, नायजर आहे किंवा इकडे श्रीलंका आहे, व्हेनेझुएला मध्ये वगैरे तर काय झालं तिथं, असं का आणायचं म्हणलं तर आपल्याकडे कसं डीमार्ट मध्ये आपण ती गाड्या घेऊन जातो, खिशात पैसे असतात आणि त्या गाड्यामध्ये सामान घेऊन आलो. तिकडे असं होतं की गाड्यात पैसे घेऊन जायचे आणि खिशात सामान घेऊन यावं लागायचं. आणि मोजताना ते नोटा मोजणं अवघड झालं, त्यामुळे ते किलोवर नोटा मोजायचे डायरेक्ट. एखादी वस्तू 1 किलो नोटावर डायरेक्ट नोटा मोजायच्या. आणि तिकडे प्लास्टिकच्या नोटा पण सुरू झाल्या होत्या. छापताना ते किती पण छापत होते. ही फिड्युशरी पेपर करन्सीचे दुष्परिणाम आहेत. कारण सरकार काय किती छापतंय. आता तुम्हाला पगार वाढवायचे, समजा आज अंगणवाडी सेवकांना 10,000, 3,000 पगार होते, त्यांना समजा 30,000 केले. आता आपल्याला किती पगार असेल, समजा एसटी वगैरे झालं तर 70,000 पगार असेल. तर समजा तुम्हाला 2,00,000 रुपये पगार केले डायरेक्ट, सरकार काय करेल, एक्स्ट्रा नोटा छापेल. आणि उद्या तुम्हाला आहे ना बसला यायला 10 रुपये तिकीट असेल तर त्या बसच्या तिकीटची किंमत 200 रुपये होईल डायरेक्ट. तुम्हाला एक चपाती घ्यायची असेल हॉटेलमधून, त्या चपातीची किंमत 300 रुपये होईल. मग काय उपयोग आहे याचा. एक थाळी घ्यायची म्हणल्यावर मग तुम्हाला 1,000 रुपये लागतील. मग 10-10च्या एवढ्या नोटा द्याव्या लागतील. आज फक्त 5 नोटात काम चालतंय. मग ह्या गोष्टी फिड्युशरीच्या दुष्परिणाम आहेत. ह्याच्यावर काय तर
निर्बंध असलं पाहिजे आणि ते निर्बंध आपण चलनवाढामध्ये शिकणार आहोत. हे तोटे आहेत. ह्याला जर कंट्रोलमध्ये आणायचं असेल मग ते फिशरनं सांगितलं एमव्ही इज इक्वल टू पीटी. मग पायाभूत पैसा वगैरे आला M0 M1 M2 M3 कॅल्क्युलेशनच्या गोष्टी आल्या. मग त्या गोष्टी नंतर आल्या. हे दुष्परिणाम आधी झाले होते. इनकन्व्हर्टेबल झाले ते. आता हे लक्षात ठेवायची काय गरज नाही. मात्र एक फक्त लक्षात ठेवा 1956 ला भारतानं अपरिवर्तनीय कागदी चलन स्वीकारले. नवीन पद्धतीत भारताला किमान निधी पद्धत सिस्टीम होती. त्यामध्ये रिझर्व्ह बँकेकडे नाम मात्र 200 कोटी रुपये किमान निधी ठेवला. त्यातले 115 कोटी रुपये सोने आणि 85 कोटी रुपये सरकारी कर्ज रोखे होते. त्या काळातलं 115 कोटी रुपयाचं सोनं आज त्याची किंमत हजारो कोटी झाली असेल. पण त्यावेळेस सरकारनं काय केलं 115 कोटी रुपयाचं सोनं आणि हे बॉन्ड बाजूला काढून ठेवतोय आणि ह्या तुलनेत आम्हाला आता फ्री लायसन द्या, आम्ही किती पण नोटा छापू शकतोय. जसं बार्बिक्यू नेशन असेल किंवा सुकांत असेल, तिथं तुम्ही 400 रुपये दिले की आतमध्ये तुम्हाला कोण किती खाते ते विचारणार नाही. तसं सरकारला कोण किती नोटा छापतंय ते आता त्याच्यावर निर्बंध नाही. आरबीआय आता किती नोटा छापू शकते कारण त्यांनी काय केलं आता 200 कोटी रुपये बाजूला काढून ठेवले. अनलिमिटेड थाळी सिस्टीम कशी वर्क करते ना तशी वर्क करते. किती चपात्या खा किती पापड खा ते तुमच्या मर्जीवर आहे. तुम्हाला एक्स्ट्रा काय त्याच्यासाठी बाजूला ठेवावं लागणार नाही. इनकन्व्हर्टेबल सिस्टीम आपण कधी स्वीकारले 6 ऑक्टोबर 1956 ला. हे लक्षात असू द्या. हे खूप महत्वाचं आहे. तारखा कोणत्या कोणत्या लक्षात ठेवायचे 1835 चा इंडियन कॉइनेज ऍक्ट, 1906 चा इंडियन कॉइनेज ऍक्ट आणि 2011 चा इंडियन कॉइनेज ऍक्ट. हे 3 ऍक्ट लक्षात ठेवायचे. त्यानंतर डेसिमल सिस्टीम कधी स्वीकारले 1957 ला. मी सांगतोय तेवढं लिहून घ्या. डेसिमल सिस्टीम 1957 ला. ओल्ड सिस्टीम कधी बंद केले 1962 ला. जुना पैसा रद्द 1962 ला. हे 4-5 गोष्टी लक्षात ठेवा. पहिला 1835 चा इंडियन कॉइनेज ऍक्ट. दुसरा हे एका बाजूला एकच साईडला लिहायचं एकच कॉलमला लिहायचं म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जातं. 1906 चा इंडियन कॉइनेज ऍक्ट आणि तिसरा 2011 चा इंडियन कॉइनेज ऍक्ट. हे एका बॉक्स मध्ये लिहून टाकायचं म्हणजे तुम्हाला पाठ करायला सोपं जात आहे. नंतर डेसिमल सिस्टीम कधी आली 1957 ला. ओल्ड आना सिस्टीम बंद कधी केली हा 1962. आता नवीन काय झालं दशमान पद्धतीनुसार 8 आणे म्हणजे किती 50 पैसे. आधी 32 पैसे होते. रुपये कितीचा होतो 16 आण्याचा. आता नोटा किती छापायच्या या सगळ्या गोष्टीसाठी आपण काय केलंय मग महागाई किती आहे, विकासाचा दर किती आहे, पैसा किती तयार झालाय, रिझर्व्ह मनी किती आहे, ब्रॉड मनी किती आहे, या सगळ्या गोष्टी केल्या आपण. आणि ते कुठे शिकणार आहोत आपण चलनवाढ मध्ये. तर इथपर्यंत आपण या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत.